सुसंवादक प्रतीक प्रभाकर कोळी. आणि आज आपण ज्यांची मुलाखत घेणार आहोत अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या ज्ञानमंदिर शाळेच्या आपल्या सर्वांच्या लाडक्या शिक्षिका जाधव मॅडम, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आणि खरं तर मुलाखत घेणं ही माझीच परीक्षा आहे, जसं मी बोललो. तेव्हा मी जाधवबाईंना सर्वात अगोदर विचारेन की तुम्ही तुमचा आतापर्यंतचा जो अनुभव आहे शिक्षिका म्हणून, जेव्हा आपण शाळा कॉलेज आणि ह्यानंतर एक शिक्षिका म्हणून जेव्हा तुम्ही या क्षेत्रामध्ये पदार्पण करत होता, तेव्हा तुमची नेमकी काय भावना होती? त्यावेळेला तुमच्या मनात विचार काय होता? खूप सुंदर किस्सा आहे. कारण अगदी लहानपणी म्हणजे 5 वर्षाचे असताना मी दापोली माझं गाव कोकणातलं, आणि त्या दापोली गावात आमच्याकडे ना म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम होता. तर समोर विहीर खणायला काही माणसं माझ्या बाबांनी बोलवली होती. तर 5 वर्षाची असताना मी तिथे काहीतरी एक कागद आणि पिशवी घेऊन अशीच बाहेर गेले आणि नंतर सगळीकडे शोधत होते. सगळे जण म्हणजे ती माणसं इतर आत्ता होती इथे गेली कुठे. आता तुम्हाला माहिती बालपण माझं आता वय 60 पर्यंत आलंय. तर त्या काळात काय असं तुमच्यासारखं वगैरे असं 2-3 भावंड चाललंय सगळं. तर एक बालक मंदिर होतं माझ्यापासून 100 मीटरवर, आणि त्या बालक मंदिराच्या बाहेर मी बसले होते. आतमध्ये काही मुलं होती आणि तिथे ते वही आणि ते पुस्तक आणि ते घेऊन बसले होते. आणि जो विहीर खणणारा एक माणूस जेवायला गेला होता, तो येताना त्याने बघितलं ही मुलगी तर त्यांच्या घरातली आहे. आणि मग तसंच ते म्हणाला, अरे बाबा ही मुलगी रडायला लागली. पण तो नाही, त्यांनी घेतलं. तितक्यात 1-2 माणसं आली. म्हणजे अहो त्या सावकांची मुलगी हरवली आहे, काय कुठे गेली. तो म्हणाला अहो ती तिथे आहे. म्हणजे विचार करा, 5 वर्षाचं असणार ते मूल, कशाचा काही पत्ता नाही. पण ते मी सापडले. ते बालक माझं त्या काळात ना बालक मंदिर असायचे, म्हणजे आता नाव आठवत असेल इथे, पण बालक मंदिर हे नाव असायचं. बालवाडी वगैरे तुम्ही म्हणता ते, तर त्याच्याऐवजी बालक मंदिर असायची. आणि तर त्या बालक मंदिराच्या म्हणजे त्या पायरीवर मी सापडले. त्याचा अर्थ पहिल्यापासूनच मला शिक्षिका व्हायचं होतं, किंवा शाळा शिकणं किंवा कोणातरी शिकवणं असं असावं असं वाटतंय. आणि त्यानंतर मग मराठी शाळा, जिल्हा परिषद तुम्ही म्हणता तसंच तिथे माझ्या कलवारेबाई होत्या. जसं काही मला म्हटलं की कलवारेबाई, करमरकरबाई यांची नावं म्हणजे जसं का तुम्ही माझं घेताय, तर ही नावं जर नसती तर मला नाही शिक्षिका होता आलं असतं. आर्मीमध्ये मिस्टर होते करमरकरांचे, आणि ते गेले होते. आणि करमरकर मॅडम नऊवारी नेसून आणि गोळेबाई माझ्या नऊवारी नेसून आम्हाला शाळेत, मुलींची शाळा, त्यामुळे सगळे सण साजरे करायच्या. आणि अशा वेळी जे मुलांना कमी येत असेल किंवा इच्छा असेल भरपूर शिकायची, त्यांना त्या शाळा सुटल्यावर येऊन बसायची. तुम्ही काहीतरी मॅचिंग, माझ्याकडे काही मुलांना माहीत असेल की बऱ्याच वेळा बाई टिकली असेल, काही असेल, ते मॅचिंग असेल. त्याचं कारण हे नाही, माझ्या कलवारी पिनापासून मॅचिंग नसायचं. आम्हाला कळायचं नाही, पण बाई सगळं निळं असेल तर निळंच, लाल असेल तर सगळंच लाल. पण ते एक तुमच्या त्या मनात बसलेलं असतं आणि ते बसलं. आणि साहजिकच या बाईंमुळे पुढे फक्त शिक्षिका व्हायचंच होतं. शिक्षिका व्यतिरिक्त म्हणजे आत्तातून जरी पुढचा प्रश्न जर असेल, शिक्षिका झाला नसतात तर काय झालं असतं. तर शिक्षिका जर झाले नसते तर गृहिणी तर असतेच, किंवा मग की काय म्हणजे काही द्यायचं केलं तर मग मी ग्रामीण भागात असल्यामुळे मला मिळालं नाही गायनाचं शिक्षण वगैरे. पण जर काय झालं असतं तर मला गायक व्हायला आवडतं, म्हणजे गायिका म्हणून मला. म्हणून की सतत तुम्ही बघितलं असेल की मिदल गोडबोले वगैरे तुमच्या ह्याला शिकवलं. याचं कारण मला स्वतःला गाणं खूप आवडतं. म्हणजे माझ्या जीवनाचं गाणंच तुम्ही केलं, त्यामुळे काही प्रश्नच नाही. माझं काही नियतीवर वगैरे फारसा आता विश्वास राहिलेला नाही, पण तुम्ही जीवनात होतात. विद्यार्थी म्हणून मला माझ्या जीवनात आला, म्हणून माझ्या जीवनाचं गाणं झालं, बस बाकी काय. आणि जाधवभाई मॅचिंग बद्दल त्यांनी सांगितलं, तर त्याचं उत्तर खरं तर आता सापडलं. कारण की अनेकांची ही चर्चा असायची की जाधवभाईंचं नेहमी सगळं मॅचिंग असतं, आणि त्यांनी म्हटलं त्याप्रमाणे गायिका झाल्या असं. तुम्हाला गाणं ऐकायला आवडेल का जाधवबाईंकडून? नक्कीच. मला नेहमी त्यांनी
प्रोत्साहन दिलेलं आहे की प्रतीक तू गायचं आहे, आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. आणि तू अनेक असतील जे आपल्या आपल्या स्तरावर आज करतायत. तर जाधवबाईंकडून एखादं गाणं ऐकायला आवडेल नक्कीच आम्हाला. थोडंसं 2 ओळी तरी का आमच्याकडे. नक्की टाळ्या वाजवा सगळ्यांनी. ते नेहमीच मला आवडणार. सुख म्हणजे नक्की काय असतं, असं काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. एवढंच. कारण सुख असेल तर ते असं तुमच्यासारखं असतं, म्हणजे तुम्ही समोर असणं किंवा तुम्हाला शिकवणं याच्यातच, म्हणजे विद्यार्थी म्हणून माझं ते सुख होतं. आणि दुसरं तुमच्याशिवाय मी त्यावेळी म्हटलं होतं, किशोर कुमारचं अतिशय आवडीचं असणारं ते माझं गाणं होतं की जिंदगी चालूच राहील नाही असं नाही, पण तू नसशील तर ते जीवन. असं किशोर कुमारचं पण म्हटलं ते कुठलं त्यावेळी मी म्हटलं होतं लगेच, म्हणजे मी मला बाईना म्हणायला सांगितलं होतं. ते कोणतं होतं गाणं आठवत आहे का तुला? त्या शेवटी बाईने म्हटलं होतं, तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं. तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी तो नहीं, जिंदगी नहीं, जिंदगी नहीं, जिंदगी नहीं. अतिशय आवडणारे जोरदार गाणं. आणि जाधवबाई नेहमी म्हणत असतात की आता पुढची वाटचाल, पुढची वाटचाल, पुढचं पाऊल. तर मला असं वाटतं आता पुढचं पाऊल म्हणजे गाण्यामध्ये त्यांनी त्यांची छंद जोपासायला हरकत नाही. आणि पुढचा प्रश्न हाच असेल की तुम्ही शिक्षिका झाल्यानंतर ज्ञानमंदिर शाळेमध्ये साधारण मला आठवतंय की मी 5वीला 6वीला वगैरे असेल तेव्हा APJ अब्दुल कलाम साहेब हे डोंबिवलीत येणार होते. आणि तेव्हा जाधवबाईंना मी पाहिलेलं. जाधवबाई खरं तर प्राथमिक विभागाला नव्हत्या, त्या माध्यमिक विभागाला होत्या. पण म्हणजे तेव्हा तुमची ओळख ही झाली. मात्र तुमचा ज्ञानमंदिर शाळेतला प्रवास कसा होता, म्हणजे सुरुवात कशी होती त्याबद्दल थोडं सांगा. सुरुवात इथूनच ही सुरुवात. कारण ही वेल बिगिनिंग हाफ डन म्हणतात. 96ला मी लागले आणि ही बॅच अक्षरशः म्हणजे सोनचाफा जसा हातात सोनचाफाची खूप फुलं, मोगऱ्याची खूप फुलं कुणीतरी ओंधळीत द्यावी ना, तसे हे सगळे ओंधळीत आहे. आणि मग बदलून गेलं जीवन. कारण मला आपण आलो, अरे हा शिक्षक आता घडवायचंच आहे ना. कारण माझ्या पाटणकर बाई मला BEd ला आणि त्या महात्मा गांधीजींच्या म्हणजे शिष्या, त्यांच्याबद्दल हे होतं. त्याच्यानंतर त्या सेवाग्राममध्ये काम केलं होतं त्यांनी. त्यांचे मिस्टर हे होते शास्त्रज्ञ होते. तर त्या अतिशय सुंदर उंच अशा खूप सुंदर त्या दिसायला. आणि त्याचबरोबर ज्याला आपण डाऊन टू अर्थ म्हणतो तशा जमिनीवर कायम असणाऱ्या. आणि शास्त्रात स्वतःही त्या गोल्ड मेडलिस्ट होत्या. तर त्या नेहमी म्हणायच्या, तुम्ही जेव्हा जाल ना तेव्हा तुम्हाला कुठले संस्था कुठल्या मिळतील, काय मिळतील काही माहीत नाही, पण तुम्ही मात्र विद्यार्थ्यांना घडवायचं आहे. म्हणजे मग त्या त्यांच्या मॅडमबद्दल सांगायच्या, बाईंबद्दल वगैरे. तर ते तर सगळेच वरचे होते, म्हणजे जे आजकाल आपण खांडेकर म्हणजे ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार वगैरे त्यांना मराठी वगैरे शिकवलं होतं. साहजिकच पाटणकर बाईंनी सांगितलं होतं, त्यामुळे माझे पहिलं BEd झालं होतं. ते जे काय नवीन सगळं होतं ना ते फक्त या मुलांपर्यंत, म्हणजे सुरुवातीला. नंतर हळूहळू ते कमी झालं असेल. आणि मग त्याच्यात मग हुशार वगैरे, मग ह्यांच्यात तर काय कॉम्पिटिशन असायची. आता सुवर्ण, अश्विनी असेल, प्रत्येकातलं वेगळं होतं. हुशार ती 3 मुलं, बाकी आता ललितचं सांगताय आणि यतींचं सांगताय. म्हणजे जिथे ललित असेल तिथे यतीन. हा आपला शेपूट त्याचा मागे मागे मागे. मग नंतर मला आत्ता मी जेव्हा कधीतरी आता मोठं झाल्यावर यांच्याकडे बघते तर त्या ह्याच्या गाड्या असतात ना आपल्या रेल्वेच्या, म्हणजे ते डबे नॉट टू बी लुसंटेड लिहिलेलं असतं आपटणार तुम्ही. तसं म्हटलं, अरे ललित आणि हा नाही, म्हणजे जरा काय झालं ना, ललितचं काय झालं की हा लगेच जाऊन जायचं. काय काय काय
असं. त्याच्यानंतर म्हणजे आता जेवढी आता समोर येत तिथे त्याला सांगते म्हणजे या मुलांमध्येच मी इतकी रमत गेले ना. तर त्या काळात खरं नुकतंच लग्न झालं होतं, आई वगैरे ह्या सगळ्या प्रोसेसमधून जात होतो, कटकटी होत्या बऱ्याच, काही शारीरिक प्रॉब्लेम होते. आणि त्याच काळात तुम्हाला माहीत असतं लग्नानंतरचे काही वर्ष आपण त्या म्हणजे आई होणं असेल या सगळ्यातून जात असतो आणि वाटत असतं की ते प्रेम आपोआप येत असतं. आणि या सगळ्याचं भाग सगळे जेव्हा नियतीने माझ्याकडून काढून घेतला तेव्हा ते सगळं प्रेम वात्सल्य असेल ते ह्या मुलांपर्यंत गेलं आणि त्या मुलांनी ते घेतलं आणि आता सगळ्याच परत करतात मला. याचा खरंच मला खूप अभिमान आहे आणि आनंद आहे की नियतीने माझ्यातून जेव्हा पदरातून सगळं काढून घेतलं त्यावेळी मग ही म्हणजे मला वाटतं 50 का काही 49 वगैरे मुलं होती, आठवत नाहीत मला आता एवढी ती बॅच, म्हणजे संख्या नाही आठवत. तर ती जशीच्या तशी सगळीच चांगली, म्हणजे असं कोणीच नाही. मोरे वगैरे असा काहीतरी आठवतंय तो वगैरे थोडंसं जरा वेगळं असेल, पण बाकी मुलं मॅडम म्हणून किंवा नाही मॅडम आम्हाला हे करायचं आहे वगैरे. आता जोशी तुला वाटत असेल आता त्याचा लेख आणि त्याची म्हणजे लेख काय मला माहिती, पण एकच वही घेईल आणि त्याच्यातच मराठी पासून ते बाबा सगळे विषय आता मला माहिती आहे त्याचा लेख मराठी म्हणजे इंग्रजी माध्यमात असेल, तो 10 वह्या देत असेल त्याला, पण ह्याचं एकच. अरे कुठली वही बघितली तरी एकच एका बाजूला बसेल, म्हणजे आज तो एवढं सगळं अचीव करेल. हा पण एक नियतीचा माझ्यासाठी दिलेला प्रसादच आहे. म्हणजे खूप सुंदर त्याने त्याचं डेव्हलप केलं होतं आयुष्य. आणि ते म्हणजे त्याला 3 वर्षाचा बघताना कुठेतरी त्यावेळी मी म्हटलं होतं अहो असा जोशा म्हणजे आमचा तिकडे मागे बसलेला त्याच्या घरी अडचणी होत्या वगैरे आम्हाला काही फारसं माहीत होतं, पण आपलं त्याचं ते होतं. पण त्याच्यानंतर 10वी आल्यानंतर सुद्धा माझा फारसा संपर्क नाही. तो आला तेव्हा जेव्हा मी 50ला त्याला पहिल्यांदा 10वी सोडल्यानंतर पाहिलं, मला नंतर बाकीचे माझे शिक्षक आले, हो म्हणे तुम्ही असो. म्हटलं अहो अशाबद्दल प्रश्नच नाही. उलट हा एक चमत्कार नाही आहे का, शिक्षकाला चमत्कार आहे. कारण मागे बसलेलं वगैरे मूल जेव्हा तुमच्या समोर असायचं, आज असे अनेक चमत्कार काही शिक्षकांना बघायला मिळतात, तसं माझ्यासाठी हा एक चमत्कार होता की आज त्यांनी इतकं स्वतःला डेव्हलप करणं, एखाद्या कंपनीचं हे असं किंवा त्या सगळ्याबद्दल समोर येणं, हे सगळं करताना मला जोशीबद्दलचा एक. त्याच्यानंतर तू निलेश म्हणशील तर सरळ साधा मुलगा, म्हणजे काही मोठं छोटं असं काही नाही, पण जे आहे ते एकाच त्या पद्धतीने जाणं, कुठेही बदलला नाही, काही नाही, तो असंच करेल साधं सरळ असं होतं. अशी काही मुलं होती. प्रणीतबद्दल मी सांगू शकेन की प्रणीतला म्हणजे गावाकडून बदला 4थीला वगैरे स्कॉलरशिप, पहिल्यांदा स्कॉलरशिप मिळाली होती शाळेला. बापरे इतका आनंद झाला होता. बाकी सगळं मला होतं, पण बाबा शिक्षणात आमची शाळा, कारण हे सगळे हुशार होते, पण आपण टॉपवर वगैरे असं आपलं काही नव्हतं, बोलायला येणं बिणं किंवा पैकीच्या पैकी मिळणं काहीच नव्हतं. पण मग पहिल्यांदा आपल्याकडे ह्यांच्या बॅचने पण कधी काही म्हणजे स्कॉलरशिप नाही मिळवली, काही नाही. आता सगळे हुशार होते, तसं केलं असतं तर एखादी मिळाली असती, पण आम्ही पण काही त्याच्यात मार्गात पडलो नाही. ते वाणी सर आणि बाकीचे पण काही करत नाही, असं सगळं होते. बिचारे 10वी आली आणि झाले 10वी पासून निघून गेले सगळे. किती सवय लागली आम्हाला खरं सांगते. त्याची आई पण ते सगळं करत होती आणि मग प्रणीत. मग त्याच्यानंतर आणखी म्हणजे सर्वात हे म्हणजे चौधरी. तू मिळाली आहे केळुसकर, तू जसा हसतोस ना, म्हणजे आजही 40शी 44 म्हातारा झाला असेल तू तसाच इतका सुंदर हसायचा आणि आपल्याला अक्षरशः उजळून जायचं जीवन थोडा वेळ जरी तो. तसं चौधरी अप्रतिम असाच हसायचा, म्हणजे जरा काय झालं की इतका खळबळून हसायचा आणि खूप सुंदर. आताही त्याचं तसंच हसणं आहे, छान दिसतो. म्हणजे आता तर काय बाप्या होणं, पुरुष होणं, बाप सगळं नवरा बिरा या प्रोसेसमधून जाईलच तो, पण त्या सगळ्यात त्याचं हसणं आणि देव करो असे सगळे दोघेही हसत राहा. कारण आणि गोडबोले आठवत असेल, म्हणजे गोडबोलेचा आता 50वा वाढदिवस झाला. खास नवऱ्याने फक्त जिवलग मित्रांबरोबर तो साजरा केला आणि त्याच्यात तिला सरप्राईज होतं. मग त्याच्यात त्याने फोन केला होता, म्हणजे जिवलगच बोलवलं फक्त, त्याच्यात तुमचं नाव आहे. तर मग तिथेही बोलताना मी एवढंच सांगितलं, मीनल तू होतीस म्हणूनच आमचं आयुष्य असं सुगंधित झालं. तिचं
नुसतं हा जरा वेगळा दिसला की ही इतकी म्हणजे अगदी 7 मजली हसायची, इतकं सुंदर हसायची. त्यामुळे मला हसणं जे काही डोक्यात आहे ते अगदी सुरुवातीचं म्हणजे केळुसकर, प्रमोद केळुसकर आणि प्रणित चौधरी आता नाव, कारण मी त्याला चौधरी प्रवीण, बऱ्याच वेळा मी चौधरीच म्हणायचे त्यामुळे तो. आणि मग तो मध्येच काय झालं की त्याच्या त्या तुमच्या बालपणीच्या गोष्टी सांगायचा आणि इतका खळबळून बसायचा. कोकणात गेला होता त्याच्या त्या मला चांगलं आठवतं, म्हणजे त्यांची ट्रीप मला वाटतं गेली होती कोकणातली, तर ते त्याला सगळं छान छान आठवत होतं. त्यामुळे तो अशा काही गोष्टी सांगायच्या, इतका स्वतःच खळबळून बसायचा. अशा खूप सुंदर अजय विजय तर भावंडच आमच्या बरोबर होती, त्यामुळे त्यांनी पण एक चांगलं शिक्षणाच्या बाबतीतच त्यांचे ते सगळे. त्याच्यानंतर रायबाला मी आत्ता मधल्या तो 25 नव्हता ना, हां. त्यामुळे रायबाला मी आत्ता मग आम्ही ते काय रे ती स्कीम हे आणली होती आपण, ती थीम होती सारे जहासे वगैरे असं काहीतरी केलं होतं. आणि आपण सगळे एकता राष्ट्रीय 15 ऑगस्टला, हां 15 ऑगस्टला काहीतरी होतं. बरं रायबा काय ते तुम्ही शेवटी मग ते मल्याळम होतं ना, मग ते अण्णा एक लागलं तो तयारच नव्हता, आठवतंय ना, तो तयारच नव्हता. पण बाबा आणि अगदी सेम दिसत होता, म्हणजे प्रत्येक हे रांगला सेवा मला आठवतंय मी लुंगी घालून फिरलेलो आहे लुंगी घालून पूर्ण प्रभात फेरी केलेली आपण. हो, मग ते त्यानंतर काय म्हणाला, लुंगी घातलेली पूर्ण हो, फक्त तेच उभं पण नव्हतं. ते. आणि जोडीला माझ्याबरोबर प्रिया मात्रे हा हो, कोणता म्हणजे जोड्यात केलं त्या आपण. प्रिया बाजूला की मी घाबरत होतो, मला खांब फुटत होता. त्याच्यात मी पूर्ण विलापनगरला फेरी मारलेली आहे जोडीला. तसाच्या तसाच तो आता आठवत राहिला. म्हणजे अशा काही खूप गोष्टी होत्या की म्हात्रे मित्र. आता ही मुलं ना ही होती जोडीला होती. आता प्रसाद सुद्धा म्हणजे त्याचे अभ्यास नसेल पण रेग्युलर तुमच्या वया पूर्ण करणं, या सगळ्या म्हणजे बाकी इतर सगळे हे करत होते. त्याच्यानंतर आता भोगलेच्या शेजारी ह्याचं नाव विसरले, आता साठी आली अनिकेत म्हणजे खरं आहे भावंड, म्हणजे ह्या सगळ्याची परिस्थितीतून तो मोठा होईल. मग ह्या जिद्दीने मुलं जेव्हा अभ्यास करत होती ना, ते आम्ही शिकत होतो. म्हणजे जेव्हा काही माझ्यावर एवढी संकटे येत होती, म्हणजे बरंच झालं अतिशय जवळचा भाऊ सोडून गेला, नियतीने भरपूर काही प्रकार केले, पण जेव्हा त्या मुलांकडे बघायचे ना तेव्हा कोळेकर आणि अनिकेत म्हणजे आई एवढे आई वडील कष्ट करत असताना ही मुलं किती एवढे, पण अभ्यासावर त्यांनी अजिबात हे करून दिलं, हे फार महत्त्वाचं. म्हणजे आम्ही आमच्यासारखे तर लगेच कसून द्यायचे. मलाही आठवते बाबा तो पेपर पण मी दिला नसता, काही अडचणी आल्या असतात, पण कोळेकर असेल किंवा अनिकेत असेल या मुलांनी आपला अभ्यासावर परिणाम होऊ दिला नाही. आणि ईशान हे गोड बोलतं, कारण काय होतं त्याची आईच शिक्षिका होती आमची, तर त्यामुळे मग हां त्याला बाकीचं होतं, पण तो कसं त्यांचाच मुलगा म्हणून मग आमचं जास्त लक्ष असायचं. मग बाईला त्याला माहित होतं, बाई नेहमीच बातम्या बघतात, त्यामुळे त्याला माहित होतं आपल्याला यायचं असेल तो बातम्या बघितल्या, त्यामुळे प्रत्येक गोष्ट त्याची तयार असायची, तुला आठवत असेल. तर या सगळ्या गोष्टी होत राहतात. बऱ्याच वेळा लोकेगावकरबद्दल बोलायला नको, कारण धीरज तरी कमी, पण लोकेगावकर हे स्कॉलरमध्येच म्हणत होते दोघे की नाही भाऊ, तर ते पण त्यांचं असायचं, असं काही फारसं काही वेगळं हे नाही. त्यांना माहित होतं की आपल्याला छान अभ्यास करायचा आहे, असं त्यांचं ध्येय ठरलेलं होतं. मग मुद्दाम काहीतरी भाग घे कशात वगैरे त्यांनी काही फारसं आहे ते तुम्ही मग त्या अश्विनीकडे बघा, आपले कसे भाग मिळाले पाहिजे कसं कॉन्सर या बाबतीत लोकेगावकर कायमच हे करत होते. नीरज असं तुमच्या ग्रुपमध्ये चाल तुम्ही करताय तर मग आपलं चालेल, म्हणजे अशी फार ध्येय घेऊन त्याने मुलं वागत नव्हती. म्हणजे तुम्ही पण नव्हता, सुवर्णा कधी वकील होईल हे पण आमच्या डोक्यात नव्हतं. ती पण असं कुठेतरी छान बँकेत वगैरे, कारण तिचं गणित वगैरे पण चांगलं होतं, CA वगैरे करेल असं वगैरे वाटत होतं. लग्न होईल लवकर ते त्या परिस्थितीमुळे किंवा आई वडिलांच्या ह्याच्यामुळे, पण मला तिचं आजही खूप कौतुक वाटतंय. मी तुझ्यासारखं काही केलं नसतं, त्यानंतर तर मी काहीच केलं नाही, फक्त नोकरी केली, MA सुद्धा धड केली. त्यामुळे मग तुझा खूप अभिमान, म्हणजे लग्नानंतर शिक्षण मुलांना अगदी ऑस्ट्रेलियापर्यंत म्हणजे डॉक्टर होण्यासाठी पाठवणं, मुलीला APSC UPSC, तर हे तुमच्याकडून खूप शिकता आलं. आणखी भोगलेसारखा
पण निदान आईबाबांना बघणं, त्याच्यानंतर काका काकींनी खूप त्याच्यासाठी केलं, त्याची जाणीव पण त्या मुलाला आहे त्याबद्दल. आणि आता शेवटी म्हणजे सर्वात मला ना म्हणजे मला गाणं हवंच होतं. खूप जरा आवाज चांगला असला की मला वाटायचं चला हे म्हणणार आहे, हे जाणार आहे पुढे, हे म्हणणार आहे, खूप प्रार्थना म्हण किंवा गाणं म्हण तसं. पण मग आम्हाला माहिती म्हणजे आता शिकणं वगैरे, पण मग उचलेबाई त्याला गाण्याचं काही नाही. आणि मग प्रत्येक गाण्याला प्रत्येक कार्यक्रमाला त्यांनी गाणं म्हटलं आई वडील नसताना मावशीकडे राहून पुन्हा जगण्याचं. म्हणजे तुला सांगते माझा खूप जवळचा भाऊ गेल्यानंतर जसं आता मी म्हटलं फक्त माझं जगणं सुरू आहे, मी जिवंत नाही. म्हणजे ज्याला आपण म्हणजे जिवंत राहतो पण जगणं नसतं, तो गेला आणि माझं आयुष्य सगळं बदललं. त्याच्यानंतर मी याच्याकडे बघून मग जगत राहिलो आम्ही. असं म्हणजे तुला सांगते की बघ आई वडील नाही पण तरीही तो मावशीच्या साथीने उभा राहिला. खूप करतोय, पुढे जायचं आहे. निवेदन करताना बघितलं मला खूप म्हणजे असं बरं वाटतं, अरे वा आपला एक निवेदन झाला. गायक म्हणूनही मी त्याला नेहमी म्हणत असते तू रियाज कर, तुझं काहीतरी चालतं. तर ते तुला स्टेजवर बघताना खूप आनंद होतो. आज बघा बोलायलाही लावलंस, काही असं काही असं, पण निदान तुझ्याबरोबर असं बसून बोलता. आता परवा आगरी महोत्सवाचा पण कार्यक्रम खूप चांगला आला, तोही मी अगदी समोर बसून. त्यामुळे मला जेव्हा साहेब म्हणाले की आता ललितला मला काही सांगता येणार नाही, मी ते पण असं काही अचीव केलं की नक्की आपण जाऊन समोर बसून त्यांचं सगळं पाहू. त्यामुळे देव मला काही जास्त नको आहे. मी तुम्हाला म्हटलं की अगदी 65मध्ये काय पुढे बोनस देऊ न देऊ, आई वडिलांसारखंच एक्झिट घेता आलं पटकन. वडील माझ्या अगदी रस्त्याने जात होते आणि सगळं संपलं होतं, तशी एक्झिट घेता आली तरी चालेल. पण त्या अगोदर तुमचं काही खूप मोठं मुलांचं तुमचं बघता आलं तर पहिल्या रांगेत बसून ते सगळं बघायचं आहे. परमेश्वर प्रणित त्यासाठी आहेच, म्हणजे बघावं असं काहीतरी अचीव तुम्ही करालच. अजून खूप वर्ष तुमच्याकडे आता आहे, 40 आता मुलांवर प्रयत्न करतील, पण तुमचं अजून सगळं आहे. म्हणजे प्रणित आहे, अनिकेत आहे, प्रवीण आहे, या मुलांवर अजून लक्ष कळलं ना आहे. तर तुम्ही काहीतरी शरद आहे, सगळे आता मला माहिती आहे म्हटलं तरी आता एक वेगळ्या विश्वात जातील ते तर आहेच, पण तरी सुद्धा खूप काहीतरी सुंदर अचीव करा, ध्येय प्राप्त करा. पुन्हा एकदा ते बघून म्हणजे ते बघायला परमेश्वरांनी आयुष्य द्यावं थोडंफार मिळालं तर. बाकी खूप सुखी आहे तुमच्यासाठी. धन्यवाद मॅडम. खरं तर सगळ्यांबद्दलच मॅडम स्वतःची सुरुवात शाळेमध्ये सांगता प्रत्येकाबद्दलच मॅडम बोलल्या. खरं तर ना मी जेव्हा 8वीला होतो, म्हणजे 7वी 8वी 9वी 7वीला मुचडे मॅडम वर्ग शिक्षिका होत्या. 8वी नंतर म्हणजे 8वी 9वी 10वी म्हणजे तो एक काळ होता ना की जेव्हा ना भाषेबद्दलचं ते एक वेगळंच वातावरण होतं. मी कोणत्याही पक्षाचा कोणत्याही नेत्याचा प्रचारक किंवा समर्थक नाही, मात्र त्यावेळीची जी परिस्थिती होती त्यावेळेला मनसे पक्ष मला असं वाटतं नव्याने स्थापना झालेली आणि राज ठाकरे यांची भाषणं भरपूर गाजत होती. म्हणजे तो भाषेबद्दलचा एक वेगळाच वातावरण असायचा त्यावेळेला. आणि त्याच वेळेला मी 8वीला होतो आणि जाधवबाई जसं आता बाई म्हणाला ना की मला नावं आठवत नाही, मला आडनाव, तर मला कायम प्रतीक नाव कधी घेतलंच नाही. अरे कोळी लेकाच्या असंच बोलायचं आता मी, कोळीच आडनाव. आणि जाधवबाई म्हणजे मराठी म्हणजे जाधवबाई हे ठरलेलं आहे आणि हे प्रत्येकाच्या मनावरच बिंबवलेलं आहे. तेव्हा जाधवबाईंनाच मी विचारतो की मराठी बद्दलच्या तुमच्या भावना काय आहेत आणि मराठीत शिक्षिका तुम्हाला व्हायचं असं तुम्ही ठरवलेलं का अगोदर, आणि मराठी बद्दलची तुमची काय भावना आहे ते आम्हाला पण सांगा. मराठीने मला जेवण दिलं खरं सांग. म्हणजे जेव्हा मी कॉलेजला होते आम्ही 4-5 जणच मराठी घेणार होतो. जर तुम्ही मराठी घेतलात नाही तर मराठी विषय बंद होईल म्हणून चाललं होतं. माझ्या सहस्रबुद्धे मॅडम आल्या आणि म्हणाल्या बघा तुम्ही घेत असाल तर, नाही तर. पण मला एवढंच म्हणाल्या की सांगू का सावंत, माझं माहेर साईडला सावंत होतं त्यामुळे सांगू का सावंत. दोघंही आले, दोघंही नवरा बायको. जसं आता सर बसले त्या म्हणाला मी सर, तसे ते सहस्रबुद्धे मॅडम आणि सर होते. म्हणजे तुला एवढंच सांगतो की तू मराठीत काहीतरी करशील आणि मराठीला चांगले दिवस येतील. आता नाही सगळ्यांनी अर्थशास्त्र आणि फक्त मी मराठी घेतलं
3 मराठी 3 अर्थशास्त्र, बाकी सगळ्यांनी अर्थशास्त्र घेतलं. माझ्या एका मराठीमुळे आमच्या कॉलेजला मराठी टिकली आणि खरंच मराठीने मला जेवण दिलं. आणि मग तात्यानी माझा मराठीचा पहिलाच पिरियड बघितला आणि मग ते मराठीला दिलं. आणि त्यामुळे मराठी हे जीवन आहे माझं. आजही मी तो भैया तुझा तिथे आला ना तरी ये बाबा तू गेल्या तुला मराठी कळत नसेल तर तो नाही म्हटलं नाही बाबा मी तुझ्याजवळ मराठीच बोलणार, मला ते काही तुझं हिंदी येत नाही. साहेब बऱ्याच वेळा म्हणतात तो चुकीचा ऐकतो आणि काहीतरी घेऊन येतेस, तो वेगळंच देतो ते मला नाही म्हटलं ते काही, पण मी मराठीच बोलते. बऱ्याच वेळा मला माझी आजूबाजूची पण म्हणतात काय होते बोला, म्हटलं नाही बाबा तुला ते कळलं तर ठीक आहे, नाही तर जातो का मला. अरे त्यामुळे आज माझा आग्रह बाई आल्या त्याला म्हटलं जरा या इथेच बसा. या वरतीच या. नाही बरं मी नाही करतो. कोणाची पण इच्छा होती काही करून बघायचं. वडिलांना सुचली नव्हती. हो, कसं ते खूप आपल्या सर्वांच्या लाडक्या सौ रेखा बोचडे मॅडम यांचं आगमन झालेलं आहे. जोरदार काळा त्यांच्याकडचा झाला पाहिजे. आणि मराठी छडी आणली का विचार? खरं तर छडी आणली का विचार? छडी आणली का तुम्ही? मराठीबद्दल आपण बोलत होतो. तर हेच मराठीबद्दल आजही म्हणजे तसं मरेपर्यंत मराठीच. बदलायला हवंय वगैरे म्हणतात, पण तरी अगदी मी बँकेत गेले परवा येऊन म्हटलं की माझी मराठीच भाषा निवडली सुरू केली. शब्द वाटतं तुम्हाला, पण खूप मराठी बोलताना खूप आनंद होतो. मुलं तुम्ही शिकवता की नाही मला माहीत नाही, बरेच जणांचं मी, पण तरीसुद्धा स्वतःची मातृभाषा बोलायला लावाच, कुठेही असो तुमची. त्यांच्याशी बऱ्याच वेळा स्वतःच्या मातृभाषेतच संवाद साधा, कारण संवेदना जर असतील तर त्या मराठी म्हणजे आपल्या मातृभाषेतूनच टिकवल्या. तर माझ्या बाई आणि बऱ्याच वेळा जे मी सांगते की मराठीच्याच बाई मला जास्त लाडक्या होत्या, मी त्यांची लाडकी होते, त्यामुळेच मी मराठी घेतलं. तलवारीबाई इंग्रजीला होत्या, पण मराठीला AB वैद्य सर होते. त्यामुळे जसं तो आता भाजप कोणतरी मला इथे म्हणाल होते नगराध्यक्ष, तर भाजपचेच सगळे माझे शिक्षक होते. ते जातही होते त्यावेळी शाखेत, त्यामुळे मराठीशिवाय पर्याय नव्हता आम्हालाही. आणि शुद्ध भाषा माझी आजी होती, अशुद्ध कारण आजी म्हटल्यावर कोकणी होती. आणि मी जे मेलं किंवा हे जे आणि शिव्या, कारण तुम्हाला आठवत असेल काही स्टँडअप कॉमेडियन जे मुलं असतात ते बोलतात की जर आपली आई कोकणी असेल तर मासे आणि शिव्या या 2 गोष्टी आपण भरपूर खातो. तर माझी आजी कोकणी होती, म्हणजे सगळेच आम्ही कोकणी असल्यामुळे भरपूर मासे आणि शिव्या. म्हणजे बाजारात जा आणि त्या सांगितलं की या दुकानातून आणतो, मला तो चाकणा तो तिथं बसलेला असतो ना त्या चाकण्याकडे जाऊन आण ना. म्हणजे त्याला कधी सरळ म्हणजे विचारायचा जरा डोळा असेल तर तिने आम्हाला तेच म्हणायला मग तो मला तिकडे बघतो रांडेचा तिथेच असेल त्याच्याशिवाय कधीच बोलली नाही. आम्हाला पण तेच तोंडात यायचं ना लहानपणी होतो. बाई मात्र आमचे AB वैद्य सर आणि माझ्या घरापुढे मग बसून ठेवायचे नीट आहे. आणि मग त्यामुळे मग कळायला लागलं की आपण आता ह्या आजीच्या शिव्या देता का. 4थी 5वी नंतर ते सगळं बंद झालं. म्हणजे ती जरी ती म्हणाली की जा त्या आजीला बोलून तसं बसलाय नुसता बसून पाय बसून मग आम्ही तसं केलं नाही. मग पहिल्यांदा जाऊन म्हणायचो हे रांडीच्या तुला बोलवलं असं म्हणायचो. मग लक्षात आलं मग की बाबा अरे शिवी आपल्याला वाटायचं, कारण मारवाडी असते आता या बाई मालवण, पण आमच्याकडे कोकणी म्हणजे खाली रत्नागिरीकडे या गोष्टी होत गेल्या. पण भाषेचा गोडवा आज तुम्ही त्या भोजने बिजलेला बघत असाल हास्य जत्रेच्या माध्यमातून की ही मुलं त्या भाषेतूनच तर आज खूप पैसे कमवतात आणि प्रसिद्धी. त्यामुळे नाही तरी बाबा ते आणखी कोकण्याला ते महत्वाचं आहे बाबा की ते माझ्या आपल्या माझ्याही मातृभाषेने बाई मला जेवण दिलं. माझं जेवण हे फक्त मातृभाषेमुळे झालं, त्यामुळे तिचे नेहमीच आभार राहते, तिच्याबद्दल कृतज्ञता. आणि खरं तर ना ह्याच वर्षी म्हणण्यापेक्षा 2025चा जो आगरी महोत्सव होता तर मी मॅडमना सुद्धा बोलवलेलं. जाधवबाई समोरच बसलेला
आणि मला अगदी पाय थरथरत होते माझे, मी असं कंट्रोल करून बसलेलो. मॅडम तेव्हा गावाला होत्या, बुचडे मॅडम. तर जाधवबाई समोर बसलेल्या आणि प्रल्हाद शिंदे, स्वर्गीय प्रल्हाद शिंदेचे सुपुत्र चंद्रकांत शिंदे हे होते आणि आगरी कोळी समाजाचे गायक होते, जगदीश परमेश दादा, आशिष म्हात्रे वगैरे सगळे होते. तर मुलाखत सुंदर झाली. नंतर मुलाखत संपल्यानंतर जाधवबाई समोरून चालत आला भेटायला. तेव्हा मला इतकं दडपण आलं ना की मॅडमला कसं भेटू, कारण माझी मुलाखत कशी झाली हे मलाच कळलं नाही. खरं तर मॅडमने तेव्हा भरभरून माझं कौतुक केलं आणि एक चूक देखील सांगितली की कोळी लेखाच्या ते मुलाखत घेताना मला याबद्दल माहिती सांगा, हे का बोलतोस तू, हे नव्हतं बोलायचं. तर हे हक्काने त्या मला सांगतात आणि नक्कीच मी स्वतःचं भाग्य समजतो की मॅडम यांचं मार्गदर्शन अजूनही मला लाभतं आहे. आणि निवेदन याबद्दल मॅडमचा हात कोणी धरू शकत नाही, कारण आपण लहान असल्यापासून मॅडमचं निवेदन पाहिलेलं आहे. तर निवेदनाबद्दल म्हणजे निवेदनाची सुरुवात तुमची कुठून झाली आणि इतकं सुंदर निवेदन तुम्हाला कोणी शिकवलं किंवा हे कुठून तुम्ही आत्मसात केलं आणि त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? एवढंच सांगेन की वाणीसर म्हणजे मला बोलताच कारण त्यावेळी बाई जसं मी तुला चल आपण ती गाणं किंवा अश्विनी असायची तेव्हा चल अश्विनी तुझंच भाषण झालं पाहिजे, तर त्याच पद्धतीने आम्हाला बोलता येत होतं चांगलं. बाईंसारखंच बोलायचं आम्ही. त्यामुळे मग बाईंनी पुढे पुढे सतत भाषण करा, हे करा, त्यामुळे शाळेत हे सगळं होत होतं. तर त्यानंतर ना इथे आल्यानंतर मात्र कॉम्पिटिशन असते बऱ्याच वेळा जेव्हा तुम्ही शिक्षका वगैरे येतात. पण वाणी सरांनी ठाम उभे राहिले आणि सुरुवात मग तुमचं गॅदरिंग वगैरे होतं, मग चला मग त्या देवकर वगैरे होत्या, पण मग नाही त्याच्यानंतर बागडे होत्या, पण नाही मग वाणी सरांमुळे मग नेहमी स्टेजवर. वाणी सरांनंतर पाकलेबाईंचं नेहमीच एक असं आहे की पाकलेबाईंनी कायम नंतर माझ्याकडून कधी ते सगळं काढून घेतलं, त्यांना काय रागाला वगैरे, मग ते बुचडेबाईंचा प्रॉब्लेम वगैरे सगळं इतर वेळी फक्त मॅडमच म्हणजे जाधवबाईच उभ्या राहिल्या पाहिजे यावर त्या ठाम होत्या. व्हिडिओ मधला हा भाग edit हा पुन्हा जेवण दिलं सही सहीच तसं सगळं होतं. त्यामुळे ते झालं. वाणी सरांनी दिलं आणि त्यानंतर माझं भाषेवर मला प्रचंड प्रेम होतं. मला प्रचंड कविता आवडतात, वाचन आजही मी खूप वाचन करते आणि बातम्या आहेत किंवा खूप जे चांगलं बोलतात त्यांच्या सतत व्याख्यानं ऐकणं वगैरे हे सगळंच माझं चालू असतं. आणि ज्याच्यातून आता फार तर मी तुमचं सोशल मीडिया काही पाहत नाही, फारसं काही बडबडत असतात वगैरे माणसं सगळे. तुम्ही काही जण आस्था चॅनलसारखे किंवा एखादा तो रामदेवसारखे काही लिहितात बाबा, म्हणजे हे करा ते करा किंवा हे केल्याने ते होते, माणसांचं मन असं तसं काही काही लिहित बसतात. त्यामुळे तो भाग सोडून आजही मी पुस्तकच असते. त्यामुळे मराठीसाठी फक्त पुस्तक आणि निवेदनाला त्याचा फार फायदा झाला. अनेक कवितांच्या माध्यमातून मला ते बोलता आलं, हे निवेदनाने हे. शाळेत खरं तर निवृत्तीपर्यंत तुमच्या अनेक वर्ष तुम्ही कार्यरत होता. तर ह्या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्ही ह्या प्रवासातून काय शिकला, म्हणजे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की ह्या इतक्या वर्षाच्या प्रवासामध्ये अनेक विद्यार्थी तुम्ही घडवले, अनेक विद्यार्थी आज खूप चांगल्या पदावर आहे. तर ह्या संपूर्ण प्रवासाबद्दल म्हणजे तुम्ही नेमकं काय शिकलात ह्या प्रवासामध्ये? आणि माझा दुसरा प्रश्न असेल की तुम्ही जेव्हा एखादा प्रकल्प वगैरे द्यायचा आम्हाला प्रोजेक्ट, त्यावेळेला बाकी शिक्षकांच्या तक्रारी असायच्या की सगळे जाधवबाईंचाच अभ्यास करताय, जाधवबाईंचं हे करताय, आमच्या विषयांचा अभ्यास करत नाहीये. तर त्या तक्रारी कशा असायच्या? बाकी महत्वाचं म्हणजे 30 वर्षात मी जगणं शिकले मला तुमच्या सगळ्यांकडे. प्रत्येकाकडून जगायचं कसं हे शिकले. कारण मला महाभारतातलं एक आठवतंय आता हे मी की अनेक गुण संपन्न असं द्रौपदीला पती हवा होता. प्रत्येक
एका आपल्या पतीमध्ये. आणि देव म्हणाला म्हणजे तसं काही शक्य नाही ग, एका माणसात एवढे गुण मिळत नाही आणि त्यामुळे तिला 5 पती करावे लागले. आणि त्यामुळे जर माझा एखादा छान गोड विद्यार्थी सर्व गुण संपन्न जर मला वाटत असेल असा मिळाला, म्हणजे असं कोणी नसतं, तर किंवा माझा मुलगा किंवा मला एखाद्या देवाने लेकून दिलं असतं तर ते एवढं सर्व गुण संपन्न अजिबात नसतं. मग बघितलंच मग बऱ्याच वेळा तुमची आई म्हणते बघ ती सुवर्ण बघ, कारण बऱ्याच वेळा आया तुम्हाला सांगतात की मग केमिस्टरची असेल तर बघितलंच ती सुवर्णाला तिला किती मार्क आणि दिले, तुला काहीच मार्क मिळालेले नाही, ती बघ कशी. अशा आया सांगतच असतात एकमेकांना, कारण प्रत्येक आई दुसरी. तर ते देवाने माझ्या पात्रात टाकलं की मला सर्व गुणच हवे होते. मग गायक म्हणून तू असं आलास आणि गेले मधल्या काळातली मुलं पुढे काय करत होती मला माहिती, पण तू आत्ता समोर येतोय समाजाच्या म्हणून तो. तर गायकही होते चांगले, कुणी गायक दिला, आता वकील. मला काही माझा मुलगा वकील झाला असता किंवा एखादा इव्हेंट मॅनेजमेंट केलं नसतं असं काही, किंवा सीए झाला असता असं काही, किंवा फ्रेंडसारखा एखादा स्कॉलरशिप मिळाला असं झालं नसतं. तर हे सगळं मला एकच जन्मात बघायला मिळालं माझ्या मुलांमध्ये. आणखी काय मागायला हवंय की माझंच मूल वकील झालंय, माझाच मुलगा MPSC ला येतोय, किंवा माझ्याच मुलग्याला स्कॉलरशिप मिळाली, माझाच मुलगा गायक झाला. हे मला एका जन्मात माझ्या मुलाकडून झालंच नसतं. अगदी 4 अगदी त्या लालू प्रसाद यादवसाठी जरी 10-12 तरी सुद्धा तेवढेच झाले असते. तर एवढी लाखो मुलं म्हणजे जेवढी माझ्याकडून हजारो गेली ती कुठल्या ना कुठल्या आणि ती माझीच मुलगी. बस एवढं सुख देवाने दिलं आणि या 30 वर्षात मला हे मिळालं. आता तुम्ही ह्या संपूर्ण 30 वर्षाचा जो काही लेखाजोखा तो सांगितला, मात्र तुम्हाला हे आवर्जून विचारावं असं वाटतं की तुमचा जो शेवटचा काळ होता म्हणजे निवृत्ती अगोदरचा, तर लॉकडाऊन नंतरचा तो खरं तर काळ होता. म्हणजे सगळं काही स्थित्यंतर चालू होतं एक प्रकारे, म्हणजे सोशल मीडिया, तुमचं सगळं काही मोबाईलवर येत आहे, मोबाईलवर मेसेज, मोबाईलवर फोटो, मोबाईलवर अभ्यास, गृहपाठ मोबाईलवर, सगळं काही. अनेकदा लाईव्ह लेक्चर असायचे. तर एकदम सगळं काही चेंजच झालेलं, सगळं काही बदललेलं. तर अगोदरचा जो काळ होता जो आम्ही सर्वांनी अनुभवलेला आहे आणि आत्ताची जी परिस्थिती आहे, आताची जी काय म्हणू शकतो शैक्षणिक जी परिस्थिती आहे, त्यावर तुम्ही काय बोलाल, त्यावर तुम्ही काय भावना व्यक्त कराल? एवढंच करेल की संवेदना कमी झाल्या. तुमची बॅच जी आता येऊ शकते, होतं गॅदरिंग वगैरे, आता जसं ललित वीर सर म्हणाले तसं गॅदरिंग होत राहतात, तुम्ही सतत भेटत राहता, पण संवेदना कमी संवेदना मात्र कमी होत जातात. हा एक भाग होत राहतो. माझ्यासाठी जाणवलं, आजही मी तुमचा अपडेटला का असते तर मी तुम्हाला पाहीन, तुम्हाला बघण्यासाठी मी अपडेटला असते, नाही तर मी अजिबात मोबाईलला हात लावत नाही. ते पण 3-3:30ला कोणाचं तरी अपडेट बघत असते आणि हा असा आहे का, अरे वा हा फोटो आलाय का, तर तू गाणं गातोस का, किंवा अरे कुठेतरी बाहेर गेलाय का, कुठला देवदर्शन, असे कुठेतरी तुमचे असतात. तर त्यासाठी बाकी मी खरंच सांगते, नवीन तंत्रज्ञान आजही मला अजिबात आवडत नाही, कारण त्याचे खूप फायदे असतील, देवाच्या दयेने तुम्हाला ते फायदे सगळे होत. पण माझ्या आत्तासाठी एक्झिटची जवळ आलेली असेल वेळ, पण त्या ह्याच्यात कुठल्याही तंत्रज्ञानाचा फायदा मला झाला नाही. त्यातलं एक महत्त्वाचं उदाहरण की आज आपण अगदी यूट्यूब म्हणजे हे असेल, पण तंत्रज्ञानाचं बघायला गेलं वैज्ञानिक, तर टेस्ट ट्यूब बेबी सारख्या गोष्टी सुद्धा सरोगसी वगैरे माझ्या वेळी पण होतं. तेही तंत्रज्ञान मला ॲक्सेप्ट करून नंतर जेव्हा आपण सांगण्यात आलं की ते भयानक प्रकार असतात, पुढे हे होतं वगैरे, तेही झालं नाही. माझा भाऊ असा सहज येत होता, 32 वर्षाचं ते पोर होतं आणि मिळूनही वैद्यकीय मदत. 32 वर्षाचं मूल, फक्त 4 महिन्याचं घरातलं मूल टाकून ते नियतीने काढून द्यावं, तिथेही तंत्रज्ञान उपयोगाला आलं नाही, वैद्यकीय आलेले नाही. अशा असंख्य माझे वडील असे येत होते, ते पण असं पनवेलून येत होते, म्हणतात ते दवाखान्यात, पण 2 मिनिटात त्या बाईने सगळं सांगितलं, सगळं संपलं. तिथेही तंत्रज्ञानाचा काही म्हणजे वैद्यकीय तंत्रज्ञानाचा काहीच उपयोग झाला नाही. दुर्दैवाने नियती असेल काही खेळ खेळली माझ्यावर, तिने ते सगळं, त्यामुळे
कुठल्याही तंत्रज्ञानावर माझा आत्ताही विश्वास नाही. माझा धाकटा भाऊ इथे आलेला आहे, त्याची फॅमिली. मला तो सारखं म्हणत असतो, नाही ताई सगळं बदललंय, पण त्या तंत्रज्ञानाने माझा पदरी काम असतो. तर त्यामुळे तंत्रज्ञान फक्त आत्ता आनंदच होतो की शेवटचे दिवस, अरे वा तुमच्यासारख्यांच्या काही आठवणी, तुम्ही छान फोटो पाठवता, कधी बघत असते. तो एक असं मला वाटतं की ते शेवटचे दिस गोड व्हावा यासाठी काही आठवणी, म्हणून त्या तंत्रज्ञानाचेही आभार मानते की त्याच्यामुळे तुम्ही मला दिसता. एवढंच, बाकी मॅडमने खरं तर तंत्रज्ञान आणि या सर्व गोष्टी खूप चांगल्या प्रकारे सांगितलं. माझा हा प्रश्न होता की आता लॉकडाऊन नंतर जे काही बदल झालेले आहेत, म्हणजे मोबाईल, अगदी शाळेतल्या मुलांकडे देखील मोबाईल असं, आमच्याकडे साधे ते आयपॉड वगैरे तेव्हा आलेले, ते सुद्धा वापरायला परमिशन नव्हती, पण आता मुलं सर्रासपणे मोबाईल वापरतायत वगैरे. आणि जो काही तुमचा शेवटचा काळ होता, तुम्हाला काय अनुभव आला की खरंच मुलं, म्हणजे जी अगोदरपासूनची जी पिढी आहे की ह्यामध्ये काय बदल तुम्हाला जाणवला नेमका? सांगितलं ना, हाच बदल आहे. स्वतः केलुस्करही आत्ताच सांगेल, म्हणजे तो मला आठवत आहे, ह्याला विचारलं होतं तेव्हा तो म्हणाला की मॅडम नाही हो, ती आत्ताच बघतो ना, म्हणजे तुमची मुलं सुद्धा तुम्ही बघत असाल की तुम्ही कसे होतात आणि तुमच्या मुलांमध्ये काय आलं की ते शिक्षकाबद्दल काय बोलत असतात वगैरे. सगळे या सगळ्या गोष्टी बदलत राहतीलच, त्याच्यातूनही पुढे खूप काहीतरी चांगलं घडेल ते बघायला आम्ही असू नसू. पण तंत्रज्ञानात पुन्हा तुम्ही मागे फिराल, पुन्हा संवेदना जाग्या होती आणि शेवटी माणूस होता. पण माणूस हा माणसासाठीच जगत असतो, तंत्रज्ञानासाठी नाही. त्यामुळे तुम्ही पुन्हा परत याल असं मला वाटतंय. सगळेजण आता सगळे मला वाटतं आता हे कौठणकर आलेले, काल तिने ना एक छान फोटो आमच्या दोघांचा रेखांकित करून ती घरी येऊन तो फोटो देऊन गेली. तर तिने त्यावेळी म्हणजे खूप सुंदर रेखांकित माझा सिंगर पण काढलेला आहे त्यावेळी. तर अशा काही गोष्टी या संवेदनेतूनच तुमच्या काळात होत राहतात, पुढेही होतील. तंत्रज्ञानाचा अगदीच काही हे होणार नाही, पण पुन्हा माणूस म्हणून तुम्ही सगळे जवळ याल. मुलांवर तुम्ही आहात चांगले, म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांवर चांगले संस्कार कराल असं म्हणून आज आपण ते मला वाटतं अश्विनी एवढ्या ह्याच्यातून ती पुन्हा परत आली आहे. हा सुद्धा एक संवेदनाचा भाग आहेच की. खरं तर खूप कौठणकरला काम होतं महत्त्वाचं, परीक्षा वगैरे द्यायच्या होत्या, तरी ती पुन्हा एवढ्या लांब परत आली. जेव्हा मी म्हटलं होतं आपण जरा डोंबिवलीतच सगळे भेटू, पण ललितचे मित्र आणि या शाळेचे अध्यक्ष ते खूप हे, आणि त्यामुळे ललितने हा सगळा कार्यक्रम छान अरेंज केला. त्याबद्दल ललितचे मनपूर्वक मी नेहमीच आता खास डोक्यात आलं म्हटलं नारायणासारखा तो कायमच. त्याने हे 2 इव्हेंट माझ्यासाठी खरंच ललित फार मोठे झाले. हे आयुष्यभर आता किती राहिले, पण तरी खूप जपेन. सतत तुमच्या सगळ्यांसाठी आशीर्वाद तर असतील, पण सतत तू जे सगळ्यांसाठी धावून जातोस, कारण याच्या काळात कोणाला तरी ना एवढं सुख देणं फार महत्त्वाचं झालं. तू सहज क्लिक करतोस आणि सगळं होईल, पण हे सगळं इथं आणून सगळ्यांना एकत्र आणून हे करणं याच्यासारखं पुण्य खरंच नाही. देव करो. खूप लहान वयात त्यांचं वडिलांचं छत्र केल्यानंतर सुद्धा या सगळ्यातून त्या उभा राहून तो माणसांसाठी माणूस म्हणून जगत राहतो. याबद्दल मला खरंच अभिमान आहे. खूप आयुष्यात पुढे जशी चांगलं होईल, मुलं बाळं खूप संस्कारशील होतील. ते बघायला नसेल पण तरी खूप संस्कारशील मुलं घडवलीस तू, पण तुझ्यासारखीच घडतील ती, माणसांना मदत करत राहतील. सगळ्यांनीच एकमेकांसाठी मदत करा, ग्रुप तसाच ठेवा. बाकी बस. खरं तर मॅडमने आता उल्लेख केला ललित दादाचा की प्रत्येक कार्यक्रम यथोचित साध्य ललित दादा करत असतो, यशस्वीपणे तो पार पाडत असतो. ललित दादासाठी एका जोरदार टाळ्या मला. आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थित ज्या आपल्या सर्वांच्या लाडक्या रेखा बुचडे मॅडम. आता ह्याची काही गरज आहे का? चालू असते. एक सुंदर अशी भेट आणलेली आहे. खरं सर्वांनी जोरदार टाळ्या. सुंदर असा चाफ्याचा पुष्पहार
आयुष्यातही पसरत राहो, तुझ्या आयुष्यात सतत सेवा घेत राहो, तुझं आयुष्य खूप सुंदर, खूप सुंदर. खरं तर या चाफ्याप्रमाणेच जाधव मॅडमच्या याचं पुढचं आयुष्य जे आहे ते देखील असंच बहरत जाऊ. आणि मी सौ रेखा बुचडे मॅडम यांना विनंती करतो. नाही नाही नाही, आता तुम्ही मॅडम लेट आलेला आहात. तर हा शेवटाकडे शेवट. तर मी मॅडमला विनंती करतो की आपण आपल्या भावना व्यक्त कराव्या. सर्वप्रथम सगळ्यांची मी माफी मागते, कारण मला यायला उशीर झाला, ही एक पहिली गोष्ट. आणि जाधव मॅडम आणि तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार, कारण की तुम्ही मला इथे बोलवलं. कारण हा फक्त कार्यक्रम जाधव मॅडमचा संदर्भात होता, तरीही तुम्ही आठवण ठेवली. त्यामुळे हा दिवस माझ्यासाठी खास आहे. तो अशासाठी की माझ्या आयुष्यात आलेले सगळे विद्यार्थी, मग तो कोणी अगदी 2022ला मी रिटायर होईपर्यंत आलेला प्रत्येक विद्यार्थी माझ्यासाठी तो विद्यार्थी नाही, तो माझ्यासाठी काहीतरी खास आहे. मग तो कुठलाही विद्यार्थी असू दे. आणि मागे मी तुम्हाला म्हटलेलं आहे की तुम्ही मुलं माझ्यासाठी खूप खास आहात. म्हणजे साधारणतः मी जिथे ज्ञान मंदिरला रुजू झाली तेव्हापासूनची ईशा अपार्टमेंटमधली माझे सगळे विद्यार्थी. अर्थात असं नाही की ज्ञान मंदिर MIDCतले नाही, पण ईशा अपार्टमेंटमधलं जे प्रेम आहे ना, मी कोणीही देऊ शकत नाही. मी आज ॲज अ टीचर, ॲज अ शिक्षिका म्हणून काम करत असताना मी जे अनुभवलं आहे ते ईशा अपार्टमेंटमध्ये असं होतं की काही नव्हतं, पण खूप काही होतं. आणि मला वाटतं आज तुम्ही तुमच्या मुलांच्या शाळा बघत असाल तरी तुम्हाला आपली ईशा अपार्टमेंट आणि विश्वंभर दर्शन मधली शाळा आवडत असेल. कारण सुरुवातीच्या काळात मला असं झालं होतं की मी जेव्हा मुंबईत आली, म्हणजे डोंबिवलीत आणि ज्ञान मंदिरची शाळा बघितली. कारण मी पहिले 2 वर्ष मी स्वामी विवेकानंदला, तेव्हा ती नावाजलेली शाळा होती, तिथे काम करत होते. मी इथे मी इंटरव्ह्यू द्यायला आल्यानंतर म्हटलं अशी कुठे शाळा असते. हा माझा स्वतःचा पहिला प्रश्न होता, मनाशीच केलेला. पण काय हे इंटरव्ह्यू झाला आणि सिलेक्शन झालं म्हणून मग ते एकदा मिळाली नोकरी म्हणून स्वीकारली. पण त्यानंतर जे मला ज्ञान मंदिरने दिलं म्हणजे ईशा अपार्टमेंट खास करून आणि विश्वंभर दर्शन, नंतर मग दत्तधाम, तिकडे पण आम्ही, तुम्ही नव्हता ना दत्तधामला? नाही. हां, तेव्हा आपली 8वी 9वी 93ला निघाली आणि नंतर वर्ग वाढत गेले, तसं काही वेळेला आम्हाला तिकडे दत्तधामला पण जावं लागायचं. आणि मग तिथलं प्रेम, ते प्रेम मी कधीही विसरू शकत नाही. तिथला विद्यार्थी विसरू शकत नाही. भले नावं इकडे तिकडे होती, पण ज्ञान मंदिर मधला त्या डोंबिवली वेस्टचे विद्यार्थी मी कधीही विसरू शकत नाही. ते माझ्यासाठी कायम खास आहे. अगदी मी 92ला लागल्यापासूनच्या बॅच ते 2008 पर्यंतच्या सगळ्यात, 2008 नंतर जेव्हा आम्ही इकडे आलो MIDC, तिथेही विद्यार्थी छान होते. त्याचा अर्थ असा नव्हे की तिकडचे विद्यार्थी, तिकडे सुखसुविधांनी युक्त असून ते विद्यार्थी होते. आता प्रतीक तिथलाच विद्यार्थी आहे. शेवटी माझ्यातला शिक्षक कुठे जात नाही, पण तरी सुद्धा ते जे प्रेम आहे ना, ते प्रेम नंतर म्हणजे आता मॅडमनी म्हटल्याप्रमाणे की आपण तंत्रज्ञानाच्या युगात वावरतो, बरोबर आहे. तंत्रज्ञानाबरोबर आपण कालानुरूप बदल केले पाहिजेत, अगदी मान्य आहे. पण ते बदल योग्य अयोग्य याचा विचार करून, कारण जिथे आपल्याला आवश्यक आहे तिथे आपण तंत्रज्ञान वापरलंच पाहिजे आणि चांगल्या गोष्टींसाठी नक्कीच त्याचा वापर केला पाहिजे. पण हे तंत्रज्ञान वापरत असताना आपण आता बऱ्याच वेळा व्हॉट्सॲपवर, इंस्टाग्रामला, फेसबुकला वगैरे सगळे मेसेज वाचतो की माणूस दुरावलाय, हे त्याने फक्त वाचतो आणि आपणही तेच करतो. आणि मोस्टली आताची सगळीच पिढी, म्हणजे माणसं घरात जरी बसलेली असतील तरी ते मोबाईलमध्ये जास्त, माणसांमध्ये संवाद कमी. तर हे चित्र नक्कीच बदलायला हवं. आणि विद्यार्थी म्हणून मला तुम्हाला, म्हणजे माझी मुलं म्हणून एक सांगेन की ही जी परिस्थिती बदलते आहे, ती बदलती परिस्थिती पुनर्वत करण्याचं काम तुम्ही नक्कीच करू शकता. त्याची सुरुवात तुमच्या नात्यापासून करा, कारण तुमचे नातेसंबंध तुम्ही जपा
त्या नातेसंबंधातून आपोआपच माणसं माणसाजवळ येतात. ती माणुसकी तुमच्याकडे आहे, ती भावनिक जबाबदारी तुम्ही घेऊ शकता याची मला खात्री आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या घरापासून जर सुरुवात केली, पहिली गोष्ट म्हणजे माणूस म्हणून तुम्ही खूप चांगले विद्यार्थी आहात, चांगली मुलं आहात. कारण की माणुसकी तुमच्याकडे अजूनही आहे. आणि त्याचं उदाहरण म्हणजे आत्ता आपण जर बघितलं तर पूर्वीचे विद्यार्थी आणि आताच्या विद्यार्थ्यांमध्ये खूप फरक आहे, पालकांमध्ये फरक आहे. मी आल्या इथे म्हणाले की छडी आणली आहे का, पण छडीपेक्षा तुम्ही खाल्लेल्या तुम्हाला केलेल्या शिक्षा मलाही आठवतात. पण ती शिक्षा तर नंतर म्हणजे साधारणतः 2008, 9, 10 नंतर तर ती नाहीच, बंद झालं शिक्षा करणं. पण इतक्या वेळात मला एकाही पालकांनी येऊन विचारलं नव्हतं की माझ्या मुलाला ही शिक्षा का केली. तर मला वाटतं उलट असं जर घरी जाऊन तुम्ही सांगितलं असेल तर पालकांनी तुम्हालाच उलटा अजून 4 फटके दिले असतील, हे नक्की आहे. पण आता आपणही पालक म्हणून जेव्हा जागृत होतो तेव्हा आपणही आपल्या पाल्याला जेव्हा शिक्षा होते तेव्हा आपणही शाळेत जातो भांडायला. तर हे खरं तर चुकीचं आहे. पण आता मोस्टली शिक्षा केलीच जात नाही, कारण शिक्षक म्हणतो मरू दे, माझं काम मी करते आणि आपला तू कशाला डोक्याला ताप करून घ्यायचा. तेव्हा ती तळमळ शिक्षकांमध्ये असली तरी ते करू शकत नाही. आणि काही वेळेला सगळ्याच गोष्टींचा विचार करता ते बंधनकारक राहतं म्हणून ते करत नाही. आणखीन एक गोष्ट सांगेन, आत्ता जाधव मॅडमनी अजूनही त्या रिटायर होऊन आता वर्ष झालं तरी बाई तुम्हाला मला कळकळीने सांगायचं आहे, आपण जिथे काम करतो तिथे बॉस असला नक्की त्याचा आदर करा. हे मी मुद्दाम सांगते आहे की आजही रिटायर होऊन 1 वर्ष झालं तरी बाई बॉसला घाबरते. बॉस म्हणजे देवदूत नाही. त्याचा रिस्पेक्ट केलाच पाहिजे, 100% केला पाहिजे. आणि हे मी मुद्दाम सांगते, कोणाला राग येऊ द्या नको आणि जाधवबाईंनाही राग यायला नको. पण मी कायम त्यांना ओरडत असायची की मी पण मुख्याध्यापिका होती, पण मी मुख्याध्यापिका आहे तर माझा रिस्पेक्ट मी ठेवला पाहिजे तर शिक्षक ठेवतील. शिक्षकाचा समोरच्याचा रिस्पेक्ट मी केला तरच आणि मी पण तुम्ही जसे माझे कलिग आहात तसे मी पण कोणाची तरी कलिग आहे. फक्त काय आहे की तिथे मी सहीसाठी जरी असलं तरी मी नोकरच आहे, प्रत्येक जण नोकरच आहे. तर जिथे तुम्ही काम करताना तिथे माझं कळकळीची विनंती आहे तुम्हाला की बॉसचा आदर नक्की करा, वरिष्ठांचा आदर नक्की करा, पण कोणाचीही लाचारी पत्करायची नाही. हे मी तुम्हाला कळकळीने सांगते. कारण काय होतं, म्हातारी मेल्याचं दुःख नसतं, काळ सोकावतो. आणि म्हणून समोरच्याला, आणि मी आजही इथे राजरोसपणे सांगेन की पाखलेबाईंना जास्त बेडकासारखं फुगवलं असेल तर ते जाधवबाईंनी. मी म्हणत नाही त्यांच्यात असतील टॅलेंट आहे, नाही असं, पण जिथे माणूस चुकतो ना मग तिथे आपण चांगलेपणाने सांगायला पाहिजे. मैत्री होती की नाही तुमची, मग तिथे सांगणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही करावं असं मला वाटतं. कारण तुम्ही माझे पण विद्यार्थी आहात म्हणून मी तुम्हाला सांगते. म्हणजे खरं तर इथे हा संबंध नव्हता बोलायचा, पण अनायसे मॅडम बोलले आणि मला काही ते ऐकवत नाही. सवयीप्रमाणे बोलली, कुणाला राग आला असेल तर सॉरी. प्रश्न तो नाहीये, पण नंतर ना शेवटी इतकी परिस्थिती म्हणजे बघवत नव्हता आम्हाला पण की इतकं त्या बाईंनी जीव ओतून केलेला आहे. आणि आपण त्या माणसाची निदान जाणीव ठेवली पाहिजे. आपल्यासाठी कोण काय करतंय याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. मग तो दुश्मन असला तरी त्याने आपल्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्याच पाहिजे. आणि मग कुठेतरी त्याचा विचार करून की आता रिटायरमेंटला आलेल्या बाईला आपण किती त्रास द्यायचा हेही बघितलं पाहिजे. आणि ते मला खरंच खूप बघवत नव्हतं. आणि कितीतरी वेळा मी जाधव मॅडम बरोबर ओरडून बोलली आहे, पण बाईवर फरक पडला नाही. इतकी निष्ठा, ही निष्ठा खरंच म्हणजे मानावी लागेल. पण चुकीच्या ठिकाणी निष्ठा ठेवणं हे पण चुकीचं आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. मी आहे कोणी असू देतो, मी जर चुकत नाही तर. आणि मी तुम्हाला एक उदाहरण सांगते
आपल्याकडे जेव्हा केस टिपरे तुम्हाला माहिती असते आपले अध्यक्ष हा. होते. आणि असाच योगायोग झाला होता. काय व्हायचं तेव्हा समाजाची शाळा असल्यामुळे हा. कोणी नाही ना नाही, माझ्या बिल्डिंग मध्ये आहे. ऐकून घे. म्हणजे तसं काही हे नाहीये. किस्सा असा होता की तुमची 93ला 8वी निघाली. 8वी निघाली तेव्हा आपल्याकडे अशोक वाणी सर आले आणि तेव्हा ते अगदीच साधे होते. संस्थेच्या अगदी 500 रुपये पगारावर तो माणूस तिथे राहिला होता. आणि 1 वर्ष झालं आणि आमचं कसं असायचं, आम्ही सगळे एकत्र पेपर तपासायला बसायचो एप्रिलमध्ये आणि सहज काहीतरी बोलता बोलता त्यांना पुन्हा कसं असायचं 11 महिन्याचं आपलं हे द्यायचं पत्र, तर त्या अपॉइंटमेंट लेटर आणि त्याच्यात मग त्यांना पुन्हा भीती वाटली की अरे आता ही पण नोकरी जाईल अशी त्यांना भीती होती. तर मी तेव्हा 2 वर्ष झाली होती त्यांना राहून आणि मी सहज म्हटलं की आता तुम्हाला काही भीती नाही, सलग 2 वर्ष तुमची झालेली आहे, कोण काय करणार तुमचं. हे माझ्या स्वभावाप्रमाणे तिथे बोलली. सगळे शिक्षक होते. अप्पांना जाऊन कोणीतरी सांगितलं आणि ते सांगितलं ते चुकीचं सांगितलं, कारण मी नेमकं काय बोलली आहे ते नियमात काय आहे हे काही कोणाला माहिती नाही. ज्यांनी सांगितलं, मी नाव नाही घेत कोणाचं ते, तर झालं त्यांनी जाऊन उलट सुलट काहीतरी सांगितलं. पण एक गोष्ट होती की अप्पांना माहिती होतं की मला नॉलेज आहे आणि मी उगाचच काहीतरी बोलणार नाही. पण तरी सुद्धा त्यांनी मला 2 दिवसांनी फोन केला. शाळेच्या लँडलाईनवरच फोन आला आणि ते अध्यक्ष तरी सुद्धा म्हणाले काय झालं तू असं बोलली. म्हटलं तुम्हाला आधी पहिलं कोणी सांगितलं, कारण म्हटलं भिंतीला कान असतात मी ऐकलंय, पण इथून ईशा अपार्टमेंट मधून भिंती एलोरापर्यंत चालत जातात हे मला माहिती नाही. आणखीन त्यानंतर मग ते म्हणाले की असं असं. म्हटलं हे बघा, मला करुणाने नाही सांगितलं, मला याने नाही सांगितलं, नावं घेतली त्यांनी. शीतलने नाही सांगितलं, मला माधुरीने. आप्पा मी कोणाचंच नाव घेत नाहीये, तुम्हीच बोलताय म्हणजे 100% याच्यातलं कोणीतरी सांगितलं आणि कोणी सांगितलं ते मलाही 100% माहिती आहे, पण तुम्ही इतक्या हलक्या कानाचे असाल असं मला वाटलं नव्हतं. पण त्यानंतर त्या माणसाने मला एकही प्रश्न विचारला नाही. मला फक्त एकच वाक्य म्हणाले, तू बोलायला ऐकणार नाही. म्हटलं मी चुकीचं बोलले नाही त्यामुळे मी ऐकणार नाही. त्यामुळे बॉस ते पण माझे बॉस होते, अध्यक्ष म्हणजे मोठी व्यक्ती होती, पण मी चुकली नव्हती ना, त्यामुळे मी ठामपणे बोलायला पाहिजे ते मी तिथे बोलली. पण एक गोष्ट झाली की त्यानंतर कुठल्याही अध्यक्षांनी सेक्रेटरीनी मला काहीही विचारलेलं नाही. कारण माहिती आहे की, आणि अप्पांना स्वतःला माहिती होते. एकदा एक पालक गेले होते त्यांच्याकडे, माझी तक्रार घेऊन. ते म्हणाले तुम्ही मला कितीही सांगितलं तरी मला पटणार नाही आणि ती बाई असं करणार नाही, त्यामुळे तुम्ही निघून जा. आणि हे मला त्यांनी कितीतरी वर्षांनी जेव्हा मला महापौर पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांनी माझं अभिनंदन करायला फोन केला, तेव्हा सांगितलं. तोपर्यंत मला ही गोष्ट माहीत नव्हती. म्हणजे आपला जर आपण आपली हे करून आपण आपला मान ठेवला ना तर आपोआपच दुनिया आपल्याला सलाम करते. एवढं मला तुम्हाला सांगायचंय. त्यामुळे थोडासा भित्रेपणा घालवायला काही हरकत नाही. निष्ठा असावी पण लाचारी नसावी, एवढं नक्की. यातून कोणाला काही राग आला असेल तर सॉरी, म्हणजे माफ करा, पण हे सांगणं गरजेचं आहे. कारण की तुम्ही पण आत्ता ज्या ठिकाणी वावरत आहात, काम करता आहात, तिथे असे खूप प्रसंग येतात. म्हणजे प्रत्येकाचं क्षेत्र जरी वेगवेगळं असलं तरी प्रत्येकाला अनुभव सर्वसाधारणपणे असेच येत असतात. काहींना चांगले येतात, काहींना वाईट येतात, काही ठिकाणी खूप त्रास होतो. तर त्यासाठी तुम्ही माझे विद्यार्थी आहात, तुम्ही तत्पर असलं पाहिजे म्हणून सांगितलं. कारण स्वाभिमान कधीही गमावू नका, ही माझी कळकळीची विनंती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे खूप आता सगळ्यांना भूक लागली आहे, बोलायला गेलं तर पण तुम्ही सगळ्यांनी मला आवर्जून इथे बोलवलं, त्यामुळे जाधवबाईंचे तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. जाता जाता एवढंच सांगेन की आपण अजूनही एकत्र आहोत याचा मला खूप अभिमान आहे. भले आपण नेहमी भेटत नसू, फोनवर बोलत नसू, तरी काही प्रसंगात प्रत्येकजण मेसेज करतो. आपल्या विद्यार्थ्याला आपली आठवण आहे, हे ह्याच्यासारखं कौतुक नाही, याच्यासारखं दुसरं नशीब नाही. कारण शिक्षक म्हणून जन्माला आल्यानंतर आपल्याला 4 विद्यार्थी जर आठवण करत नसतील तर मग आपला जन्म फुकट गेल्यासारखा आहे. पण
नक्कीच तुमच्या सगळ्यांमुळे माझा जन्म, जाधवबाईंचा जन्म सार्थकी लागला आहे आणि हे पुण्य तुम्ही मला दिलं त्यासाठी तुमचे खूप 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 आभारी आहे. तुमच्या प्रत्येक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि प्रतीकला एक सांगायचं आहे, राहिलेलं माझं स्वप्न अर्धवट ठेवलंय त्यांनी, ते कधी पूर्ण करणार आहे त्यांनी आज सगळ्यांसमोर सांगायचं. खरं तर धन्यवाद. आणि जो प्रश्न गुजरा मॅडम यांनी विचारला ते म्हणजे शास्त्रीय संगीताच्या 5 परीक्षा मी दिलेल्या आहेत. विशारद 1 आणि विशारद 2 म्हणजे 2 परीक्षा माझ्या बाकी आहेत. खरं तर थोडंसं सांगतो की मी 7वीला असताना मॅडम मला बोललेलं की तू गाण्याचा क्लास का लावत नाहीस, आणि माझी घरची परिस्थिती बिकट होती भरपूरच. तर मॅडमने स्वतः स्वखर्चाने मला शास्त्रीय संगीताचं शिक्षण दिलं आणि हे 7वीला घडलं. दुसऱ्या वर्षी 8वीला असताना जाधवबाईंनी मला स्टेजवर उभं केलं. म्हणजे माझ्या गाण्याचं बाळकडू कुठे असेल ते इथे. आणि त्यांना आता मी प्रॉमिस देतो की लवकरात लवकर येत्या 2 ते 3 वर्षात मी विशारदचं वर्ष पूर्ण करेन. आणि गुजरे मॅडम यांना विनंती करतो की माझ्या मराठी मातीचा, हे ऐकायचं ना सर्वांना. खरं तर सगळ्यांना भूक लागली आहे मला माहिती आहे, पण एखादं गाणं जाधवबाई करता होऊन जाऊ द्या. पूर्वी कसा पाऊस काळ 4 महिने असायचा, पूर्वी कसा पाऊस काळ 4 महिने असायचा. हिरवगार रान पाहून माणूस खुशीत हसायचा, प्रत्येकाची कणगी भरून धान्य मोप असायचं, दूध दुग्ध तूप लोणी याला माप नसायचं, प्रत्येकाची कणगी भरून धान्य मोप असायचं, दूध दुग्ध तूप लोणी याला माप नसायचं. सणवार जत्रांमधून किती जल्लोष असायचा, भजन कीर्तन करीत गाव अख्खी रात बसायचा. एवढ्या तेवढ्या पावसा वाचून सारं चित्र पालटले, गाव पण हरवल्यानं माणूस पण गारटले, गाव पण हरवल्यानं माणूस पण गारटले, गाव पण हरवल्यानं माणूस पण गारटले. इतक्या वर्षांमध्ये तोच आवाज आणि तीच भावना जाणवते ऐकताना. हो, आम्हाला होती. पण पाऊस पण बघ आता पुन्हा एकदा हो. गारठलं ते थंडीत आलं दिसत. खरं तर सगळ्यांना भूक लागली आहे मान्य आहे. जाधव मॅडम यांची इच्छा आहे की गाणं माझ्याकडून ऐकायचं आहे. आता खरं तर तुम्ही माझी पंढरी आहात, तुम्हीच पांडुरंग, म्हणून एखादं कडवं पांडुरंगाचं झालं तर त्या निमित्ताने त्याचाही कृतज्ञता व्यक्त होईल, कारण त्यानेच हे सगळं दिलंय. त्याचा आवाज आणि असा खास त्या ह्याला खूप सुंदर आहे. गाण्याला खर्जात असा आवाज आहे त्याचा, खर्जात.
वेदा नाही वेदा नाही नाही कळला वेदा नाही नाही कळला अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा नीरा वेदा नाही नाही कळला अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रकटला असा विटेवर उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा हा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची गुरे राखतो हा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची गुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा विठ्ठल 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 माया बाबा माया बापा धन्यवाद. कुंडली कमरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की एक फक्त रॅपिड राऊंड. मॅडम लगेच उत्तर द्यायचं आहे. शिरुडे सर की वाणी सर? वाणी सर. तरे सर की महाले सर? तरे. चव्हाण मॅडम की भामरे मॅडम? दोन्ही. नाही असं नाही, एकच. 1 नंबर वांबरे, 2 नंबर चव्हाण. आता एक्साइटमेंट. पाकले मॅडम की भुसडे मॅडम? प्रश्न आहेच, पण तरी सुद्धा
नाही. 2 क्षेत्रातच सांगते. शैक्षणिक क्षेत्रात पाकळे, सामाजिक क्षेत्रात दुसरे. त्यामध्ये जोरदार टाळ्या. आणि मी खरं तर तुमचा आभार मानतो की आपण दिलखुलासपणे गप्पा मारल्या आणि तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचवल्या. आता फक्त वेगळं असेल तर लक्षात घ्या बघा. एक तर तो आगरी समाजातला मुलगा, पण आत्ता जो ते गाणं तुम्ही त्यातले ते शब्द ऐकले असतील तर लक्षात येईल. म्हणजे अजय तुझ्या लक्षात आलं असेल. अप्रतिम ते शब्द त्याचे कधीही चुकत नाही. म्हणजे ल ते असेल. उलट मी त्याला सांगते की तुझी जेव्हा माणसं येतील तेव्हा जरूर तू एखादा प्रश्न निवेदक म्हणून त्यांना विचारू शकतो तुझ्या भाषेत, पण इतर वेळी मात्र त्यांनी भाषेवर नाही, नक्कीच. खरं तर ना माझं असं व्हायचं की शाळेत मला बुचडे मॅडम वगैरे, त्यानंतर जाधव मॅडम सगळं मराठीतच बोलायचे. सर्व मराठीत बोलायचे. म्हणजे तीच एक स्टँडर्ड भाषा असते शाळेमध्ये. आणि घरी पण सगळे मराठीतच बोलायचे. त्याच्या बोलण्यात पहिलं पण नव्हतं. हा, पण जेव्हा तो आमच्याकडे भाषणासाठी आला तेव्हा नाही, कारण मी सुरुवातीला मी जेव्हा पहिलीत आणि दुसरं म्हणजे सुवर्ण आम्ही इकडे आल्यावर ते बघा आमचं शिफ्टिंग झालं ना हा एक पण चमत्कार आहे. सुवर्ण तर तेव्हा सुद्धा त्याला मला कधी जाणवलं नाही. एकदा मी असा प्रसाद आला होता की मला ती सवय पहिल्यापासून आहे, माहिती आहे ना, की रिकामा वेळ मिळाला की मुलांना कामाला लावण्यापेक्षा जरा टाइमपास करायचा, गाण्यांच्या भेंड्या लावल्या. तेव्हा तो काय म्हणजे त्याचा आवाज भाषा हां त्याला म्हणतो तुझी पण ते तेव्हापासून ते सुरू झालं. पण तेव्हा तो अभिजित भोसले होता बघ. अभिजित भोसले. त्यांनी मग तो क्लास, कारण हा राहायचा MIDC आणि मग तिकडे तू आजदे गावात म्हणजे तेच ते MIDC आणि इथून खूप लहान होता. बरं, ह्याचे आई वडील नाही हे मला माहिती नाही. हा मावशीकडे राहतो आणि मी आपली त्याला सांगते तुला म्हणजे ते, आणि म्हणजे ते आधी म्हणाला की नंतर तो म्हणाला की माझे आई वडील नाहीत, मी मावशीकडे राहतो. पण म्हटलं तुझ्यात ते टॅलेंट आहे तर मग आम्हाला इकडे गावातले क्लास माहिती. ते अभिजितच्या आईनी पण शोधले होते. त्या बाईनी खूप मदत केली. पण आणि हे बघा, निर्मल कौठणकर आलेली आणि तिचे वडील म्हणजे जसं मी आता ललितला म्हटलं की तुम्ही तुमच्या शिक्षकांना, कारण ते कौठणकर साहेब स्वतःच्या शिक्षकांबद्दल प्रचंड प्रेम आहे त्यांना, सेम मुलीमध्ये उतरलेले. जे आता मी ललितबद्दल बोलले की तुम्ही बाप म्हणून जे करता ते तसंच्या तसं आलेलं आहे. त्यामुळे आता एवढ्या अडचणीतून त्यावेळी पण असेल किंवा काही असेल, पण आपल्या शिक्षकांबद्दल प्रचंड प्रेम त्या मुलीला आहे. आजही ते आपल्या ह्याला करत, म्हणजे आपल्या शिक्षकांबद्दल प्रचंड कृतज्ञ मिस्टर कौठणकर. आणि एक कौतुक आहे तुमचं सगळ्यांचं की प्रत्येकाने खूप स्ट्रगल केलेलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचं स्ट्रगल मला माहिती आहे. अगदी थोडक्यात सांगायचं तर म्हणजे प्रमोदच्या बाबतीत मी खूप म्हणजे त्या लहानपण त्याचं जे गेलंय ना, मस्तीखोर होता तरी पण घरच्या परिस्थितीतून त्याच्या आईने बहिणीने त्याला जे सावरले किंवा त्यानेही त्यानंतर केलं. पण म्हणजे प्रत्येकाचं स्ट्रगल आहे, ह्याच्यात वादच नाहीये. कुणाचीच परिस्थिती त्यातल्या त्यात म्हणजे आपली जरा सुशिक्षित पालक होते, पण काही विद्यार्थ्यांची अशी परिस्थिती होती की प्रत्येकाला अडचणी होत्या. आता अश्विनी, अमिता ह्यांचं कसं होतं, थोड्या आईचं सुज्ञ होती, ह्यांच्याकडे होतं पण तेव्हा परिस्थिती पाहिजे, घरातल्यांना पण वेळच नाही. म्हणजे सगळ्याच डोक्याला ताप होता. आणखी म्हणजे ते न सांगितलेलं बरं. म्हणजे अशा परिस्थितीत वामने असेल किंवा आणखीन बाकीचे. आत्ताच्या मुलांना तुम्ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा की म्हणजे तुम्ही म्हणाल आल्यापासून मला डोसच पाचतात, हिरवे पाजून झाले. पण हे सांगण्यामागचं कारण काय माहिती आहे का, तुम्ही स्ट्रगल केल्यामुळे तुम्हाला त्याची किंमत आहे. तसं तुमच्या मुलांना तुम्ही पंगू बनवून त्यांना एखादी वस्तू तुम्ही देता ना, त्याची किंमत त्यांना कळली पाहिजे. तुमचं काय होतं, मी केलं ना मग माझ्या मुलांना नको, चुकीचा विचार. तुम्ही जसं मिळवलं ते त्यांना तेव्हा सांगा, त्यांना राग येईल ते ऐकायला, येऊ दे. एखादी गोष्ट मागितली ती सहज नाही मिळत. आता मुलांचं कसं झालंय की म्हणजे बऱ्याच वेळा काही वेळेला तुम्हालाही विचार करायला लागतो की नाही म्हटलं तर नाही, हे ऐकायची सवयच राहिली प्रत्येक मुलाला. कारण त्यांना ते सहज मिळतं आणि हे सहज मिळणं जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत ते हट्टीपणा सोडत नाही. आणि हट्टीपणा जर नको असेल तर तुम्हाला थोडं कठोर व्हावं लागेल. अगदी आंधळं प्रेम करू नका, डोळसपणे आपल्या पाल्यावर
तुम्ही तेवढे सुज्ञ आहात प्रत्येकजण, आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा तेच सांगते, रागवू नका की मॅडम आल्या आणि आपले डोस पाचतायत. तर त्याचं मागचं कारण की आताची खरोखरच एकंदरीत परिस्थिती बघताना मुलांना काही शेअर करायचंच नसतो आपल्या इतर कोणाशी. या सर. सर प्लीज या सोडून या ना सर. थँक्यू प्रदीप. सर्वप्रथम आज आपण जे सर्व विद्यार्थी मित्र इथे उपस्थित आहोत, तर आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आणि एक छोटासा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम म्हणजे आपल्या ज्ञानमंदिर माजी विद्यार्थ्यांतर्फे एक छोटासा कार्यक्रम आपण इथे करूया आणि मग पुढचा आपण जेवणाच्या कार्यक्रमाकडे वाटचाल करू. तर सर्वप्रथम जसं मगाशी मॅडमच्या बोलण्यात आलं की प्रमोद एक म्हणजे शाळेत असताना एवढा म्हणजे वाटला नव्हता, पण आता त्याचं यश जे एवढं उत्तुंग यश त्यांनी केलं आहे. सुवर्णा होती जी आता ॲडव्होकेट होईल असं शाळेच्या जीवनामध्ये वाटलं नव्हतं, पण आता ॲडव्होकेट झाली. अश्विनी आमची इकॉनॉमिक्समध्ये काहीतरी इंजिनिअरिंगची म्हणजे प्रोफेसर वगैरे अश्विनी आहे. तर आपल्या ज्या वर्गामधली आमची शाळेतली जी मुलं होती, तर त्यांनी हे जे उत्तुंग यश जे मिळवलेलं आहे त्याचं खरं तर श्रेय म्हणजे भुचडे मॅडमला द्यावं लागेल. कारण की त्यांनी लहानपणी ज्या आम्हाला उत्तुंग अशा शिक्षा ज्या दिल्या, त्यांच्या शिक्षा छोट्या नव्हत्या. म्हणजे पट्ट्या खाल्ल्या तर 10, 25 आणि उलटा बशा काढल्या तर 500. त्यामुळे दरवर्षी गुरुपौर्णिमेला तो कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचा मला खूप, मी त्याला एकदा मेसेज पण मला वाटतं 2-3 वर्षांनी त्याला मेसेज दिलाय, थांबवलं मी, कारण मुद्दाम सांगते की दरवर्षी तो ही जाणीव ठेवणं, ही कृतज्ञता बाळगणं, त्याच्यासारखं यश नाही. आणि ते यश म्हणजे मी माझा विद्यार्थी असा घडवला याचा मला अभिमान वाटतो की माझे विद्यार्थी जाणीवपूर्वक काम करतात. मला त्याला एकदा लिहिलं पण की मी परमेश्वराचे आभारी आहे, कारण की तुमच्यासारखे विद्यार्थी, तुमच्यासारखी मुलं मला मिळाली. आणि म्हणून मी स्वतःला धन्य समजते की मी प्रत्येक वेळेला सांगते की नाही, मला हे विद्यार्थी, तुमच्यासारखे विद्यार्थी मिळणं हे मला परमेश्वराने दिलेली दैवी देणगी आहे आणि त्याच्यासारखं सुख नाही. थँक्यू मॅडम. तर पुन्हा एकदा आपण या कार्यक्रमाकडे वळूया. तर आजचा जो हा कार्यक्रमाचा जो पूर्ण सेटअप झाला, सर्वजणांनी भरभरून कौतुक केलं आणि त्या उभारणीमध्ये आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं ते SSPMचे माळी सर. त्यांनी म्हणजे इथे आपण 5 वाजल्यापासून आमच्यासोबत ते होते आणि जवळजवळ तासभर आम्हाला त्यांचा पूर्ण वेळ दिला आणि हे जे सर्व अरेंजमेंट वगैरे केलेली होती, तर त्यामुळे हे शक्य झालं. आजचा जो हा कार्यक्रम एवढ्या चांगल्या पद्धतीने होतोय त्याच्यामध्ये नक्कीच त्यांचं श्रेय आहे. तर आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांतर्फे मी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतो, आभार प्रदर्शन करतो, ते त्यांनी स्वीकारावं. तसेच आजच्या कार्यक्रमाला आपल्या म्हणजे प्राथमिकच्या शिक्षिका भुजडे मॅडम ज्या इथे उपस्थित होत्या, अगदी कमी वेळामध्येच त्यांना म्हणजे सांगून कल्पना दिली आणि त्यांनी इथे जी उपस्थिती लावली. तर त्यासाठी मी आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांकडे भुजडे मॅडमचे सुद्धा इथे आभार मानतोय. तर त्याचा त्यांनी स्वीकार करावा. आज ह्या शाळेमध्ये जेव्हा आपण प्रत्येकाने एंटर केलं, इथे सर जमलेल्या माझ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांनी जेव्हा शाळा ही बघितली तेव्हा खरोखर तुमच्या शाळेचं भरभरून कौतुक केलेलं आहे. आणि त्या शाळेचे जे म्हणजे या संस्थेचे शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ ही गेली 40-45 वर्ष कल्याणमध्ये कार्यरत असलेली ही संस्था आहे आणि त्या संस्थेचे सेक्रेटरी पंकजवीर साहेब सर जे इथे आपले ते उपस्थित आहेत. वास्तविक गेली 10-15 दिवसापूर्वी या कार्यक्रमाच्याच आयोजनासाठी आम्ही इथे आलेलो आणि प्रमोद आणि मी होतो.
आणि व्यासपीठावर त्यांनी आमचा म्हणजे ओळख करून देताना की ललित माझा मित्र आहे आणि ललितसोबत त्यांचे स्नेही पण आलेले आहेत. आमचा इथे त्यांनी सत्कार केलेला होता. खरं तर ही अशी माणसं आपल्या आयुष्यामध्ये मिळतात की त्यांचं मोठेपण, त्यांचं कर्तृत्व एका बाजूला, जर समजा तुम्ही जर त्यांना आता भेटायला आला असतं तर कदाचित त्यांची वेळ मिळणं शक्य असे म्हणजे अगदी ते स्वतःहून सर्वांना वेळ देतातच आणि सर्व जेव्हा शक्य नसेल तेव्हा ते नाही म्हणून सुद्धा सांगतात. त्यामुळे ते एक चांगला गुण आहे, म्हणजे प्रत्येकामध्ये तो असला पाहिजे की निदान नाही म्हणे तरी त्याला सांगावं. तर पण मला तुला नाही म्हणायचं नसतं ना. ह्या सगळ्यांच्या पण आपल्या भावना ते बोलू शकतो ना. खरं तर माळी सरांना मला एवढंच सांगायचं आहे की पंकज सर मला मित्र म्हणतात, हा त्यांचा मोठेपण आहे. एका छोट्याशा एका कोर्स निमित्त आम्ही एकत्र भेटलेलो होतो आणि कोर्समध्ये नेहमी आम्ही आपलं आठवड्यातून एकदा कोर्स असायचा. आम्ही 25 विद्यार्थी होतो आणि तिथे मिळणारं आठवड्याला एक बक्षीस असायचं आणि माळी सर, पंकज सर आणि मी त्यावेळी म्हणजे ट्रेननी प्रवास करायचो आम्ही. त्या कॅम्पसमध्ये उभी असणारी सगळ्यात महागडी गाडी पंकज सरांचीच आहे. त्यावेळी होती, म्हणजे 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि आजही आहे. पण त्यावेळी आम्ही एकत्र ट्रेनने प्रवास करायचो आणि असंच एकदा 3-4 आठवडे झाल्यानंतर पंकज सरांना ते मेडल मिळालेलं होतं. म्हणजे उत्कृष्ट याच्याचं प्रथम पारितोषिक असं ते मेडल होतं. ते मेडल मिळेपर्यंत मला कधीच वाटलं नव्हतं, कारण की मी तसा कधी विचार पण नव्हता केला. माझा आपला स्वभाव कसा जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. पण त्या दिवशी पंकज सरांनी सांगितलं ना की मला हे मेडल मिळवायचं होतं, ते मेडल मिळवून मला माझ्या मुलांना दाखवायचं होतं, माझ्या शाळेतल्या शिक्षकांना दाखवायचं आहे की मी हे केलंय, म्हणजे ह्या वयामध्ये मी केलंय. आणि हा जो असा मार्गदर्शक अनुभव जो त्यांना त्यांच्या कुटुंबियांबरोबर, त्यांच्या शिक्षकांबरोबर शेअर करायचा होता ना, त्यावेळी मला पण वाटलं अरे यार, म्हणजे हे काहीतरी वेगळं आहे आणि आपल्याला ते करायला पाहिजे. आणि त्यांचं ते बोलताना आम्ही ट्रेनमधला जो संवाद होता आमचा, त्यावेळी त्यांनी असं सांगितलेलं की मी जर समोरच्यावर जबाबदारी टाकतोय तर मग ती जबाबदारी मी स्वतः आधी पेलवतोय का, ही मला म्हणजे त्यासाठी मला ते मेडल बक्षीस मिळवायचं होतं. आणि त्यांनी ते 3ऱ्या-4थ्या आठवड्यामध्ये त्यांनी ते मिळवलं आणि मग त्या दिवसानंतर मला पण झोप नाही लागली. म्हणजे आयुष्यात मी कधीतरी सिरियस झालो आणि मग शेवटी अगदी सेकंड लास्ट काहीतरी ते 8 म्हणजे 25 जणांपैकी 8 जणांना ते मेडल मिळालं होतं आणि मला 7वं काहीतरी मेडल मिळालं. तर त्यामुळे पंकज सर हे खऱ्या अर्थाने म्हणजे मित्र म्हणजे आहेतच, पण एक उत्तम मार्गदर्शक कसा असू शकतो ते आपले पंकजवीर सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांनी आपला बहुमूल्य वेळ आपल्या कार्यक्रमासाठी दिला, त्यासाठी मी त्यांचे सुद्धा आभार मानतो. तर मी जाधव मॅडम तर्फे खरं तर त्यांचा सत्कार व्हावा असं माझ्या मित्रांनी सांगितलं. एक प्रेरक व्यक्तिमत्व तुमच्या पण असं कोणत्या कोणत्याही म्हणतात प्रेरक नाही सर. तसंच आजच्या या कार्यक्रमाला वैशाली मॅडम सुद्धा उपस्थित आहेत. त्या शिक्षणाधिकारी आहेत आणि या संस्थेच्या पण म्हणजे पदाधिकारी आहेत. तर त्यांचा आमची वर्गमैत्रीण ॲडव्होकेट सुवर्णा पावसे पाटील यांच्यातर्फे त्यांचा सत्कार होईल. त्यांनी आमचा सत्कार स्वीकारावा. तसंच आता जाधव मॅडमचा आपला जो मागच्या वेळी जो कार्यक्रम झालेला होता, त्या कार्यक्रमामध्ये आपण जी व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफी वगैरे म्हणजे फोटोशूट वगैरे केलेलं होतं, त्याचं एक पेनड्राईव्हमध्ये आपण त्यांना ते देतोय. ॲक्च्युली ते वर्ष उजाडून गेलं, ह्याच्या कारणाने तो डिले होत गेला आणि आता ह्या वर्षपूर्तीच्या वेळी आपण तो मागच्या वर्षीचा तो व्हिडिओ आणि जाधव मॅडमला आपण तो देतोय. त्यासोबतच सर्व विद्यार्थी मित्रांतर्फे जाधव मॅडमचा देखील इथे आपण एक सत्कार करूया छोटासा, तो त्यांनी मोठ्या मनाने स्वीकारावा असं म्हणतो. मी आपल्या गुजरे मॅडमला मी विनंती करतो की त्यांनी जाधव मॅडमचा सत्कार. मी पंकज सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे 2 शब्द जाधव मॅडमच्या बद्दल
व्यक्त करावे प्लीज. प्रथमतः आमच्या शैक्षणिक संस्थेमध्ये माझा मित्र, तुम्ही त्यांच्या मित्रांमध्ये माझे मित्रच आहात, सगळ्या मित्रांचं स्वागत. व्यासपीठावर बसलेल्या आपल्या सर्वांच्या लाडक्या शिक्षिका जाधव मॅडम, भुजले मॅडम, माझे संस्थेतील सहकारी माळी सर, माझी धर्मपत्नी वैशाली. ज्यावेळेस माझ्याकडे प्रस्ताव आला गेला तर मित्रांसाठी काही पण आणि त्यांनी मला सांगितलं की बाबा तुमचा एक स्वभाव मला आवडतो की तो नाही म्हणतो. त्याचा एक अनुभव मी त्याला यापूर्वी दिला होता आणि तो अनुभव त्याने आमच्या त्या ग्रुपमध्ये पण शेअर केला होता माझ्या नाराजीचा. आणि नाराजीमध्ये ते मला कळलं की हा कोणासाठी बोलते, तसं तुम्हाला मगाशी कळालं नसेल. आणि म्हटलं याची नाराजी आता जर आपल्याला काढायची तर ही खूप चांगली संधी. तर मग ती संधीचं सोनं झालं. योगाकडे संस्थेच्या 40वा वर्धापन दिनानिमित्त आजपासून एक 8-12 दिवसापूर्वी आमच्याकडे खेळ पैठणीचा म्हणून एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला दोघे आले, दोघांचंही मला चांगल्या प्रकारे सत्कार करता आला. एक बरं वाटतं की आपल्या लोकांचा सत्कार व्हावा. कारण आमचे लोक जे आहेत म्हणजे माळी सर म्हणा, हे फक्त मला प्रशासनामध्ये बघतात, परंतु सरांना मित्र आहे, ते त्याला भेटायला येऊ शकतात, हे त्यांना कधी माहिती नाही आहे. त्यामुळे एकदा मी इथे आलो की इथे सगळे सावधान पोझिशनमध्ये असतात. वास्तविक मी सावधान पोझिशनमध्ये कधी नसतो, कारण जवळून मला माळी सर ओळखतात. मी जेवढे माझी आई मला ओळखते, माझी मिसेस मला ओळखते, त्यातले 50% माळी सर आता मला ओळखतात आणि ते नेहमी माझ्याबरोबर माझ्या सावलीसारखे असतात. जाधव मॅडमचं मी कौतुक करेल की मॅडम तुम्ही खरोखर भाग्यवान आहात की तुमच्यासाठी आजच्या या मीडियाच्या युगामध्ये आज या सगळ्यांनी वेळ दिला. आणि खरोखर म्हणजे मी शिकेल की मलाही आज इथे उभं राहण्यासाठी जे काही शिकवलं गेलं त्या तुमच्यासारख्या शिक्षिका होत्या, परंतु मी कधी हे त्याचं व्यक्त करू शकलो नाही. साहजिकच आमचाही मित्राचा ग्रुप आहे आणि त्या माध्यमातून ललितकडनं प्रेरणा घेऊन मी सुद्धा आमच्या त्यावेळेच्या आदरणीय शिक्षकांना जर ते नक्कीच असतील तर त्यांना तुमच्यासाठी व्यासपीठ करून मी माझं ते गुण व्यक्त करेन. आणि ते गुण व्यक्त करायचं खरं श्रेय ललित आणि तुमच्या सगळ्या शिक्षकांना किंवा मित्रांना आहे असं मी मानेन. मला इथं बोलवलं, ललितने खूप काही सांगितलं. वास्तविक तसं काही नाही आहे. एक साधं म्हणून जेवढं राहता येईल तेवढं राहायचं हाच एक प्रयत्न असतो. आणि एक थेअरी आहे. थेअरी म्हणजे असं की बा आपण वयाची 75 वर्ष 80 वर्ष जगणार आहे. आपल्यासाठी 75 वर्ष 80 वर्ष खूप मोठा कालावधी आहे. परंतु आपण जन्माला आलो त्याच्या आधी 500 वर्ष जग अस्तित्वात होतं आणि 500 वर्ष नंतरही अस्तित्व राहणार आहे. तर आपल्या 80 वर्षाच्या कालावधीमध्ये किंवा जे काय आपण जगणार त्यामध्ये आपण नेमकं काय सोडत जातो हा भाग खूप महत्त्वाचा आहे. आणि तो जर भाग आपण लक्षात घेतला तर असे आपण सगळेजण एकत्र भेटणार आणि गेट टुगेदर होणार. धन्यवाद. आपण मला सत्कार केल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र. जाधव मॅडम, भुजले मॅडम, प्रोफेसर माळी सर, ललित आणि तुम्ही सर्व, तुमचं सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. आणि एक छानशी सुखात संध्याकाळ मला वाटतं तुम्ही इथे अनुभवलेली असेल की आपल्या सगळ्या वर्ग मित्रमैत्रिणी, मला वाटतं हे सगळे तुमचे शाळकरी मित्रमैत्रिणी आहात. त्यामुळे हा योग अगदी फार दुर्मिळ झालेला आहे. आपण सगळे आपल्या आपल्या आयुष्याच्या एका टप्प्यावर गेलेलो असतो आणि पुन्हा एकदा किती इच्छा असली तरी आपण सगळ्यांनी एकत्र येणं हा एक आपण जपलं पाहिजे असं मला वाटतं ह्या सगळ्या धकाधकीच्या ह्याच्यात. आणि औचित्य मॅडमचं कार्यक्रम त्यानिमित्ताने तुम्ही इथे आलात. आमचा पण एक शाळेचा फ्रेंड्सचा ग्रुप आहे सगळा. आम्ही 1 जूनला दरवर्षी भेटतो आणि त्यामुळे थोडंसं आयुष्यात आता ह्या वळणावर आपण आपल्या मुलांना गाईड करणं किंवा एकमेकांचे बिझनेसेसमध्ये असतो, नोकरीमध्ये असतो, पण या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण थोडंसं विसावणं कुठेतरी आवश्यक असतं. त्यामुळे तुम्ही नियमित भेटत आहात आणि सोशल मीडिया किंवा स्क्रीनमधून बाहेर पडून थोडंसं माणसांसोबत राहणं हे जास्त आवश्यक झालेलं आहे. आणि मला खरंच यांनी जसं सांगितलं तसं खूप कमी शिक्षक असे असतात की ज्यांच्यासाठी
विद्यार्थी आजही एकत्र येतात. त्यामुळे मॅडमनी खरोखर इतकं कंट्रीब्यूट केलेलं असणार की ते तुमच्या ह्या कृतीतच नक्की दिसून आलेलं आहे. एका शिक्षिकेच्या किंवा माझी आई शिक्षिका होती, माझी सासूबाई पण टीचिंग प्रोफेशनमध्ये प्रशासनात होत्या. पण एका शिक्षिकेला जेव्हा बाकी सगळं एकीकडे आणि कुठेही आपण मुलं जेव्हा विद्यार्थी जेव्हा शिक्षकांना भेटतो तेव्हा जेव्हा त्यांच्या आपण पाया पडतो किंवा त्यांची आपण आठवण काढतो त्यावेळी त्या शिक्षिकेला आपण म्हणतो की मुठभर मास जे आहेत ते त्यांच्या ह्याच्यावर म्हणजे माझा अनुभव सांगते. मीही तशी हाडाची शिक्षिकाच, परंतु जेव्हा माझा एका स्टुडंट होता 2013चा इथून 10वी पासआउट झाला आणि काहीतरी 22-23ला मी एका हॉटेलमध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये आमच्याकडे एक वर्ल्ड बँकचं डेलिगेशन येणार होतं आणि त्यांच्यासाठी आम्ही सगळं ते कॉन्फरन्स वगैरे बुक करायसाठी गेले होते मी. आणि तिथे तो आला आणि तिकडनं तरी लॉबीमधनं लांबणं आवाज, वैशाली मिस. मी म्हटलं कोण मला इथे ओळखत आहे म्हटलं. आणि मग तो आला आणि माझ्या म्हणजे अगदी पाया पडला आणि म्हणाला की मिस मी 2015चा तुमचा स्टुडंट, मी अकाउंट मॅनेजमेंट केलं आणि सेंट रिजिसमध्ये तो आता इंटर्नशिप आणि त्याचं काम करतो. तर मला इतका आनंद झाला. म्हणजे मी प्रशासनात कितीही मोठ्या खुर्चीवर असले तरी जेव्हा माझे मुलं आता शिक्षक जेव्हा बीएडला शिकवत होते तेव्हा अनेक शिक्षक येऊन सांगतात की मॅडम तुम्ही आम्हाला शिकवायला, ते एक सगळ्यात मोठं समाधान असतं. आणि हीच मॅडम मला वाटतं आपली खरी संपत्ती असते. कारण तुम्हाला सगळ्यांना सांगते, मॅडमला सांगण्याची हे नाही, परंतु एक खूप मोठी जबाबदारी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबाचा मुलगा मुलगी एका वर्गामध्ये येतो तेव्हा थोडंसं हळूवारपणे आपण त्याची थोडं मागे जाऊ म्हणजे बघतो, प्रत्येक शिक्षक बघत असतो तो की बाळाच्या घरामध्ये येण्याची जी चाहूल लागते म्हणजे प्रेग्नन्सी होते आणि आपल्याला कळतं की आपल्या घरात नवीन बाळ येणार आहे आणि मग ते बाळ जन्माला येतं, मग त्याच्या भोवती सगळं घर फिरतं, त्याचे गोड कौतुक, त्याचं गोडे गोड, त्याचं ते रांगणं चालणं इथपर्यंतचा प्रवास. आणि मग तो शाळेमध्ये येतो, घरातनं शाळेमध्ये जेव्हा येतो तेव्हा त्याचं पूर्ण ट्रान्झिशन होतं आणि होम अवे होम त्याला जेव्हा शाळा मिळते आणि त्यावेळी आमच्या सर्व शिक्षकांना ती जबाबदारी असते की ह्या 30, 40, 50 जी मुलं माझ्या वर्गामध्ये आहेत ती त्या कुटुंबाची असेट असते. आपण कुठल्याही कारणामध्ये आपण सगळी संपत्ती एका बाजूला टाकली आणि एका बाजूला आपली लेकरं टाकली तर आपली मुलंच आपली संपत्ती. कोणाचंही घरात अंबानी असू दे, तुम्ही मी कोणी असू दे, मग जेव्हा ही 40-50 कुटुंबाची असेट जेव्हा एका शिक्षिकेच्या हातामध्ये असते म्हणजे देशाचं भवितव्य आपण ज्याला म्हणतो तेव्हा त्यांना अत्यंतिक जबाबदारीने काम करावं लागतं. आणि हे एक दिवस नसतं करायचं, हे कित्येक वर्ष सातत्याने करावं लागतं. बरं, हे नुसतं करायचं नसतं तर त्या विषयाची गोडी तुमच्यामध्ये निर्माण करायची असते, तुमच्यामध्ये असणारे सुप्त गुण बघायचे असतात, तुम्हाला जपायचं असतं, तुम्हाला फुलवायचं असतं आणि हे सातत्याने शिक्षक करत असतात. आणि म्हणून आपण म्हणतो की नोबलेस्ट प्रोफेशन आहे. आणि जेव्हा आपण ह्या सगळ्या व्यवसायांकडे बघतो तेव्हा तिची प्रोफेशन मॅडम तुम्ही जगलात आणि ही संपत्ती तुम्ही कमावली त्याबद्दल खरोखर चांगली गोष्ट आहे. त्यामुळे मॅडमनी दिलेले, शाळेने दिलेले संस्कार जे आहेत ते तुम्ही नक्कीच पुढे नेत असणार याच्याबद्दल काही शंका नाही आहे. दरवर्षी आमच्या शाळेमध्ये येत राहा आणि कायम विदाउट सर्च अप्रुव्हल तुम्ही कधी एक डेट फिक्स करा आणि भेटत राहा. एक चांगलं कल्चर ॲल्युमिनाय असोसिएशन, कारण आपण म्हणतो की परत द्यायला पाहिजे समाजाला, मातृत्वून देवरून आणि समाजगुणातून आपल्याला मुक्त व्हायचं असतं. समाजगुणातून मुक्त होण्यासाठी आपण काय करायला हवं तर आपल्याला जे जे सहज मिळालं आहे ते सहज आपल्याला परत देता आलं पाहिजे. रित्या हाताने आलो आहे, रित्या हाताने जाता आलं पाहिजे. आणि हे करण्यासाठी आपण सगळ्यांनी जे जे आपल्याला संक्रमित केलेले मागच्या पिढीने ते आपल्याला पुढच्या पिढीला देऊन जायचं आहे. आणि अशा चांगल्या कामासाठी एक शैक्षणिक वारसा आमच्या संस्थेने स्वीकारलेला आहे. गेली 40 वर्ष काम करत आहोत आणि यापुढेही ते अखंडपणे आम्ही करत असणार आहे. त्यामुळे शैक्षणिक योगदानामध्ये आम्हाला तुमच्यासाठी काही कंट्रीब्यूट करता आलं तर मोस्ट वेलकम. तुम्हाला काही मदत मार्गदर्शन कधीही लागलं तरी फील फ्री टू कनेक्ट आणि भेटत राहूया. मॅडम तुम्हाला तुमच्या या पुढच्या कामकाजासाठी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि तुम्हाला आरोग्यदायी आयुष्य लाभू दे ही प्रार्थना करते. पंकज सर, त्याच्यानंतर वैशाली मॅडम, माळी सर आणि चव्हाण मित्र हो. खरं तर मी वर्धापन दिन म्हटलं
निवृत्तीचा पहिला वर्धापन दिन तो पण वीर सरांसारख्या या छान कॅम्पसमध्ये साजरा होईल. हे भाग्य म्हणजे मी बऱ्याच वेळा नियतीला म्हणते की काहीच दिलंच नाही माझं, पण हे भाग्य आहे सर की तुमच्या या सगळ्या सुंदर अशा शैक्षणिक आवारात तो व्हावा. आणि तो घडवणारा माझा नारायण म्हणजे ललित, तुमचा इव्हेंट मॅनेजर, त्याने ते सगळं करून घडून आणावं याच्यासारखं भाग्य नाही. मनपूर्वक दोघांबद्दलही कृतज्ञता व्यक्त करते सर, वीर सर, वैशाली मॅडम आणि त्याचबरोबर ललित, प्रमोद 1, प्रमोद 2 आणि त्याला साथ देणारे तुम्ही सगळे. जीवन सुगंधित व्हावं यासाठी मला सर्वात आवडणारी जी सोनचाफ्याची फुलं आहेत, म्हणजे खूप आवडतं फुल येते माझं, तर त्याच्या हारांनी माझं आयुष्य सुगंधित करणारी निर्मल, तिला प्रोत्साहन देणारे तिचे वडील. आणि खरं तर फार मला 2 म्हणजे आता मुलं नेहमी म्हणतात की 2 लेकरं तुमची, फार जवळ म्हणजे जेव्हा आपण पहिलं प्रेम, पहिलं लग्न, सगळं पहिलं आठवत असतो ना नोकरी, तर म्हणजे पहिले विद्यार्थी जे अगदी हृदयात बसले त्याच्यानंतर एक म्हणजे अमित आणि अश्विनी, म्हणजे आहेत ना सगळे वर्ण लगेच पण हे या दोघांशिवाय माझं सर म्हणजे आयुष्यच नाही का असं मला वाटायला. म्हणजे सुरुवात झाली आयुष्याची आणि शैक्षणिक क्षेत्रातली, आणि ही 2 मुलं इतकी जवळ आली, सगळीच होती, पण यांनी हृदयाचा इतका ताबा घेतला की आज तो कित्येक दिवस मला भेटलेला नाहीये, म्हणजे वर्षोनवर्ष आज येईल असं वाटत होतं. मुलं म्हणतात मॅडम किती प्रयत्न केले तो आला नाही, ही येणार नव्हती पण ती आली. तर या 2 मुलांचं पुन्हा एकदा अश्विनी तुझे मनपूर्वक आभार की तू आलीस इथे. महत्त्वाचं म्हणजे इथे प्रत्येकजण खूप बिझी आहेत मुलं, पण तरी पण ललितने एकदा सांगितलं की मॅडमनी बोलवलं आहे तर पुन्हा आलात, म्हणजे 2 वेळा झालं सर. माझा सर्वात सुंदर असा त्यांनी केलेला सेंड ऑफ निरोप समारंभ अप्रतिम केला. त्यानंतर मला वाटलंच नाही की आपल्याला जगात काही आवडतं, जसं तुम्ही म्हणालात की संसारी भाग्यवान असणारी माणसं जी असतात ना, तर त्यापैकी आपलं मला वाटायला लागलं की आपण भाग्यवान असताच, बाकी आता काही नको. आणि त्यानंतर मला त्यांच्याशी फारसं बोलता आलं नाही, आटपून पटापट निघाले. म्हटलं एकदा पुन्हा एक्झिट 65पर्यंत, म्हणजे तुम्ही 80 म्हणालात सर, पण आमच्याकडे वांशिक 65च मध्ये माझे आई बाबा वगैरे गेलेले, काही सांगता येत नाही. म्हटलं 5-1 वर्ष होऊन नसेल, एकदा भेटते सगळ्यांना. आणि तरी तुम्ही या सगळ्यातून आलात, मनपूर्वक तुमचे बाळांनो आभार. खूप मोठे व्हा, आता 40 नंतर आलेले आहेत मॅडम म्हणतात त्याप्रमाणे मुलांवर संस्कार करा, मुलं नक्कीच तुमच्यासारखी असतील. कारण जसं वीर सर म्हणाले असे काही मार्गदर्शक व्हा, कारण वीर सरांमुळे आपला ललित होता लहानपणापासून, तसं नाही, तो अगदी शाळेपासूनच ते सगळं अरेंजमेंट वगैरे बघून आपण हे, पण तुमच्यामुळे त्याला एक छान मार्ग, एक रस्ता सापडला आणि त्याला ते मिळवावंसं वाटलं. पुढे तो अजूनही मिळवत राहील, याबद्दल काही पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार. वीर सरांचेही. माळी सर मला खूप आता दिसतात, माळी सर, पण माळी सरांसारखं म्हणजे एक शिक्षक जेव्हा ते म्हणाले की संचालकाला 50% का असेल ओळखतो, पण हे पण एक भाग्य की शिक्षक आणि त्यांचे संचालकाचे जे संबंध असतात तर त्याच्यावर पण शाळा खूप मोठी होत असते. त्यामुळे खरंच माळी सरांचे पण म्हणजे समजून घेणारा असा हा शिक्षक आहे. आणि सर पण एक संपूर्ण याची टीमचे ते लीडर असतात, पण हे सचिव किंवा सगळंच सर्वे सर्वा म्हणून तुमचे पुढचं सगळं आयुष्य खूप सुंदर जावं. शुभेच्छा सगळ्यांना, मनपूर्वक आभार सर. एक छान संधी दिल्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार. पुन्हा भेट होईल न होईल, पण सतत या तांत्रिक गोष्टीमुळे नक्कीच होत राहणार, कारण कुठे ना कुठे अपडेटमध्ये तुम्ही त्या ग्रुपवर टाकतच असाल तुमची सगळ्यांची. बाई तुमचेही आभार. काही असो, शेवटी काय मालवणी असो त्याच्यानंतर ते कोकणी असो, ती चालूच राहणार आहे. पण तरीही निष्ठापूर्वक ज्यांनी ज्यांनी आयुष्यात माझ्या म्हणजे आई वडील, त्यानंतर माझे शिक्षक, मग माझा मुख्याध्यापक आणि सहकारी, त्या सगळ्यांबद्दल मनपूर्वक पुन्हा